नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच जे काही ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांचं पण स्वागत. आज आपण जे काही ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं फर्स्ट ओरिएंटेशन सेशन आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ऑप्शनल का आहे, कोणत्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. ओके, ऑप्शनल का घेतला पाहिजे, एक्झामचा पॅटर्न कसा आहे, MPSC आणि UPSC जो काही सेम झालेला आहे सिलेबस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमधला, मग त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनलसाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील. मग मोस्टली त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तो काय रोल प्ले करतो आहे. आता आपल्या बऱ्याच जणांच्या ठरलं असेल की आता आपल्याला ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे. मग ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, काय आहेत गोष्टी, याच्यामधले प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायच्यात. ओके, आता ज्या काही गोष्टी आहेत पहिल्यांदा मी घेईल सगळ्या, त्याच्यानंतर आपण मग डिस्कस करूया. तुमचे काही डाऊट्स असतील की बॅच रिगार्डिंग बॅच कशी चालणार आहे, फीचर्स काय आहेत बॅचचे, किती दिवसांची बॅच असेल, ओके, कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, या सगळ्या गोष्टींचे उत्तरं जे आहेत तुम्हाला बॅच घेताना आपोआप त्याच्यामध्ये क्लिअर होतील. ओके, जे काही तुमचे क्वेश्चन आहेत ते राखून ठेवा. आपण लास्टला जे काही अर्धा तास आहे तो इंटरॅक्शनसाठी ठेवलेला आहे, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, सगळे जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये. ओके, ऑनलाईनवाले जे कोणी ऑनलाईनला असतील ते त्याच्यामध्ये मेसेज टाक गुड आफ्टरनूनचा. ओके, ऑनलाईन जे विद्यार्थी असतील त्यांनी काही प्रॉब्लेम असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये टाका. जे काही चॅट आहे त्याच्यामध्ये ते तुमचे प्रॉब्लेम इंट्रोड्यूस करा, मग त्याच्यानुसार आपण डिस्कस करूया. ओके, स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आपलं जे महत्त्वाचं आहे आता एक्झाम पॅटर्न. एकच मिनटं, तू लाईव्ह शोईन ॲप म्हटलं नसेल दादा. आला. ओके, चला लाईव्हवाले यायला लागलेले आहेत सगळे. थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला होता लाईव्हला. ओके, लाईव्हवाले चला. तर जे काही सेशन आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं ओरिएंटेशन सेशन ते आपण पाहूया. मग त्याच्यामध्ये आपण जो काही आपला पॅटर्न आहे MPSC आणि UPSC जो काही सेम पॅटर्न आहे सध्या. ओके, आज आपण जनरली काय पाहणार आहोत, UPSC 2026 आणि MPSC 2026 त्याच्यासाठी काय आहे आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो पाहायचा आहे. ओके, मग आता एक्झामचे मेन पॅटर्न काय आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहेत, 3 टप्पे आहेत एक्झामचे. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. ओके, मग याच्यामधला जो काही मेन्सचा पार्ट आहे त्या मेन्सच्या पार्टमध्ये जो काही ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे आपला, त्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये पाहताना ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे, आता ॲग्रिकल्चर ऑप्शनल तो लास्टच्या जो काही तुमचा मेन्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. ओके, मग आपण समजून घेऊया प्रिलिम्समध्ये काय आहे. तर प्रिलिम्समध्ये काय आहे, तुम्हाला दोन्ही पेपर आहेत UPSC आणि MPSC. आता जी काही प्रिलिम्स आहे दोन्हीची काय असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रिलिम्स असणार आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काय आहेत, 2 पेपर आहेत. पहिला पेपर कोणता असणार आहे, GSचा पेपर असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये किती क्वेश्चन असणार आहेत, 100 क्वेश्चन आहेत. किती मार्क्ससाठी आहेत ते, 200 मार्क्ससाठी आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये ईच क्वेश्चन किती, 2 मार्क्सला आहे. ओके, UPSCला कितीचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे, 1/3ची आहे आणि MPSCला 1/4ची आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर काय आहे, दोन्हीसाठी आता काय आहे, दुसरा पेपर कोणता आहे, CSATचा क्वालिफाईंग पेपर आहे. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहे, किती मार्क्स पाहिजेत तुम्हाला, 33% पाहिजे. ओके, 200 पैकी किती तुम्हाला, अराउंड 67 मार्क्स पाहिजेत. आता तुम्ही ॲग्रिकल्चरवाल्यांची हिस्ट्री ऐकली असेल. रिसेंटली UPSCचा रिझल्ट लागला, बरेच जण राहिले, कशामुळे राहिले, CSATमुळे राहिले. GSचा स्कोर चांगला आहे पण बरेच जणांचा काय आहे, CSATला प्रॉब्लेम आहे. का CSATला प्रॉब्लेम आहे ॲग्रिकल्चरवाल्यांना, कारण की आपण 10वी नंतर CSAT कधीही पाहिलेला नाही आहे. ओके, मग त्याच्यामुळे काय आहे, मोस्टली प्रॉब्लेम आहे आपल्याला CSATमध्ये. ओके, त्याच्यानंतर मग मेन्स. आता मेन्समध्ये किती पेपर आहेत, टोटल पेपर जर बघितले तर याच्यामध्ये 9 पेपर येतात. ओके, 2 पेपर आहेत ते क्वालिफाईंगचे आहेत, ज्याच्यामध्ये एक इंग्लिशचा पेपर आहे, दुसरी जी काही तुमची लोकल लँग्वेज आहे त्याचा पेपर आहे ते क्वालिफाईंग आहेत. आणि त्याच्यानंतर 7 पेपर जे आहेत ते काय आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे किंवा ते काही मेरिट बेस्ड पेपर आहेत. मग त्याच्यामध्ये किती मार्कला आहेत ते 7 पेपर, 1750 मार्कला
ती तुमची काय आहे मेन्स आहे. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहेत 5 पेपर तुमचे जीएसचे. जीएस म्हणजे 4 जीएसचे त्याच्यामध्ये. ओके, जीएसचे किती 1, 2, 3 अँड 4. ओके, 1 मध्ये काय येतं हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोशल सायन्स का सोसायटी, सोशल जस्टिस. ओके, त्याच्यानंतर काय आहे सेकंड पेपर. सेकंड पेपरमध्ये काय आहे ओके पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, IR आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे तिसऱ्या ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी. ओके, हे जे सब्जेक्ट आहेत आणि इंटरनल सिक्युरिटी हे पार्ट आहे. ओके, फोर्थमध्ये काय आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हा तुमचा फोर्थ पेपर आहे. याच्यामध्ये किती 250 मार्कचे हे 4 पेपर किती झाले तुमचे 1000 मार्क्स झाले. त्याच्यानंतर एक एसेचा पेपर. ओके, एसेमध्ये 2 एसे तुम्हाला 125 125चे 2 एसे लिहायचे. त्याच्यामध्ये पण तुम्ही आता दिवसेंदिवस बघितलं असेल फिलॉसॉफिकल एसे जे आहेत ते सध्या ट्रेंडमध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपला काय आहे त्याच्यामध्ये 500 मार्क्ससाठी काय आहे आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. आता ह्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जर बघितलं तर ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो 500 मार्क्ससाठी आणि त्याचे किती पेपर आहेत 2 पेपर आहेत. पहिला पेपर किती आहे 250 मार्क्सचा आहे आणि दुसरा पेपर याच्यामध्ये 250 मार्क्सचा आहे. ओके, आता हा सिलेबस जो आहे याच्यामधले काय आहे ज्यावेळेस तुम्ही मेन्सचा अभ्यास कराल त्यावेळेस बऱ्याच जणांनी आतापर्यंत तुम्हाला टॉपर्स वगैरे सगळ्यांनी सांगितलं असेल की कोणता पेपर महत्त्वाचे. त्याच्यामध्ये 3 पेपर जे आहेत ते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे. एक म्हणजे काय आहे तुमचा ऑप्शनल, दुसरा म्हणजे एसे आणि तिसरा म्हणजे इथिक्स. हे 3 पेपर आहेत कारण की 1750 पैकी काय आहेत हे 1000 मार्क्स देतात आपल्याला. ओके, ज्याच्यावरती तुमची काय आहे रँक ठरणार आहे, इन आउट या ज्या गोष्टी आहेत त्या ठरणार आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी काय आहे तुम्हाला हा पेपर जो आहे खूप सारा महत्त्वाचा आहे. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे लास्टला तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे 275 मार्कला ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे आणि त्याच्याबरोबर काय आहे तुमचे 2025 मार्कपैकी काय आहे तुमचा रिझल्ट लागणार आहे. अराउंड किती तुम्हाला 900+ मार्क असतील तर तुम्ही फायनल लिस्टमध्ये असता. 900 ते 1000च्या दरम्यान जे असेल ते 950च्या अभाव जे असतील किंवा अराउंड तिथं असतील त्यांना IAS वगैरे. आता MPSC मध्ये काय आहे डेप्युटी कलेक्टर भेटणार, DYSP भेटणार. मग सगळ्यांचे आले तुफान किती वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिथं चालू होणार. ओके, तिथपर्यंत हा फायनल टप्पा आहे जो काही आपला एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. ओके, मग त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर आता जे काही तुम्हाला सांगितले पेपर की मेन्सला काय काय आहे तुम्हाला कंपल्सरी पेपर, एसे पेपर, जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि ऑप्शनल सब्जेक्ट. मग आता आपला काय आहे आपण कशासाठी जमलेलो आहोत तर आपला ऑप्शनल सब्जेक्ट पाहण्यासाठी. मग ऑप्शनल सब्जेक्टचं पाहूया आता आपण. ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे त्याच्यामध्ये किंवा जे काही वेगवेगळे ऑप्शनल आहेत. आता ऑप्शनलमध्ये काय आहेत वेगवेगळे प्रकार आहेत. किती ऑप्शनल जर बघितलं तर अराउंड 26 ऑप्शनल जे आहेत ते UPSCने तुम्हाला अवेलेबल करून दिलेले. 25 त्याच्यामधले नॉर्मल ऑप्शनल आहेत आणि बाकी काय आहे एक लँग्वेजचा आहे. मग लँग्वेजमध्ये परत तुम्हाला काय आहे अराउंड 23 लँग्वेजचे काय आहेत ऑप्शनल अवेलेबल आहेत. हे तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यामध्ये. ओके, बाकीचे जे ऑप्शनल आहेत त्याच्यामध्ये मग क्लासिफिकेशन पडतं. सोशल सायन्स आहेत, सोशल सायन्समध्ये मग इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, PSIR आहे, त्याच्यानंतर फिलॉसॉफी, हिस्ट्री हे जे सब्जेक्ट आहेत ते कशामध्ये येतात तुमच्या सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये येतात. इंजिनिअरिंगमधले 3 ऑप्शनल अवेलेबल आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगचे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मेडिकल सायन्स एक मेडिकलमधला अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर काय आहे सायन्स. आता सायन्समध्ये 2 प्रकारचे आहेत. एक जे आहे ते प्युअर सायन्स. ओके, आणि दुसरं जे येतं ते ॲप्लाइड सायन्स. ओके, आता प्युअर सायन्समध्ये कोणते येतात तर त्याच्यामध्ये काय आहे बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे जे आहेत ते काय आहेत तुमचे प्युअर सायन्समधले आहेत. ॲग्रिकल्चर कशामध्ये येणार आहे आपल्या ॲप्लाइड सायन्समध्ये येणार आहे. ओके, जे काही आपण ह्या सायन्समध्ये शिकलेलो आहोत म्हणजे जसं की तुम्ही काय आहे 11वी 12वीमध्ये बायोलॉजीमध्ये तुम्ही सेल वगैरे शिकलेला आहात त्याचंच ॲप्लिकेशन कशामध्ये आहे आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये आहे. कुठल्या पार्टमध्ये येईल सिलेबसच्या कोणत्या सब्जेक्टमध्ये आपण सेल शिकतो जेनेटिक्स, सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स याच्यामध्ये ते शिकतोय. ओके, त्याच्यामुळे काय आहे ॲप्लाइड सायन्स आहे. ॲग्रिकल्चरच्या डेफिनेशनमध्ये आपण काय लिहितो 3 वर्ड सगळ्यात महत्त्वाचे लिहितो. काय ॲग्रिकल्चर इज द ब्रांच ऑफ ॲप्लाइड सायन्स. पण त्याच्या पुढे हे झालं आपलं डिग्रीचं. ओके, आता ह्याच्यापासून काय आहे आपल्याला रिफाईन करायचंय. ओके, हे चालणार नाही आहे नॉलेज आपल्याला. आता आपल्याला अपग्रेड व्हायचंय. आता तिथं काय होतं आपल्याला पास करायचं होतं. कुणाला जे एक्झामिनर होते त्यांना तुम्हाला पास करून पुढे पाठवायचं होतं. आता काय आहे आपल्याला इथून बाहेर काढणार आहेत. ओके, MPSC UPSC प्रोसेस म्हणजे सिलेक्शनची प्रोसेस नाही आहे, बाहेर काढण्याची प्रोसेस आहे. कारण की बाहेर काढणं सोपं आहे. तिथं आत घेणाऱ्यांसाठी काय आहेत वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मग ज्यावेळेस आपण ॲग्रिकल्चरची डेफिनेशन लिहितो दादांनो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काय आहे 3 शब्द लिहितो आर्ट, सायन्स आणि तिसरा शब्द
चांगल्या बोले कुहू. ओके, भाग्यश्री हॉटेल यावंच लागतंय, ते आठवतंय आपल्याला, पण हे आठवत नाही आहे. काय आहे? आर्ट, सायन्स आणि बिझनेस आहे. ओके, ॲग्रिकल्चरमध्ये. ओके, मग त्याच्यामुळे काय आहे, आपल्याला शिकताना अगोदर सायन्स शिकणं गरजेचं आहे. ओके, मग त्या दृष्टीने जर बघितलं तर काय आहे, हे ॲप्लाइड सायन्स आहे ॲग्रिकल्चर. ओके, काय आहे? ॲप्लाइड सायन्स आहे. ॲप्लाइड सायन्समध्ये काय आहे, मग आपला ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल आपल्याला येतोय, हे पाहिलं आपण. त्याच्यानंतर मग जर बघितलं तर इथं काय आहे, कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधले ऑप्शनल आहेत, आणि जे काही लँग्वेजेस अवेलेबल आहेत, जे काही लिटरेचर म्हणतो आपण, लिटरेचरमधले ते वेगवेगळे ऑप्शनल अवेलेबल असतील. आता महाराष्ट्रामध्ये काय आहे, याच्यामधला एकच असेल. MPSCच्या दृष्टीने जर बघितलं तर काय आहे, त्याच्यामध्ये एक ऑप्शनल तुम्हाला असेल. UPSCच्या दृष्टीने बघितलं तर एवढे सारे ऑप्शनल्स अवेलेबल आहेत. मग याच्यामधला काय आहे, आता आपल्याला ॲग्रिकल्चर का घ्यायचं आहे? आता ॲग्रिकल्चर घेण्यामध्ये खूप सारे फायदे आहेत. जे काही विद्यार्थी आता ॲग्रिकल्चर करत आहेत किंवा डिग्रीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आता ट्रिमेंडस फायदा असणारं सिस्टम जे आहे ती आयोगाने आणलेली आहे. आणि त्याचे काय आहे, तुम्ही जे आहात ते पहिले लाभार्थी आहात. 2025ला तुम्ही काय आहे, त्याचा पहिल्यांदा लाभ घेणार आहोत. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय आहे, हे एक यूट्यूबला मी थोडंसं छोटं सेशन घेतलं होतं मागच्या 2-3 दिवसांपूर्वी. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ॲग्रिकल्चर ऑप्शनल का घ्यायचं आहे. ओके, त्याच्यामधले थोडेसे पॉईंट पाहूया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. बॅचेस वगैरे आपली कशी आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी. आता ऑप्शनल कोणताही चॉईस करत असताना, ऑप्शनल सब्जेक्ट ज्यावेळेस आपण चॉईस करतो, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. जिथं आपल्याला इंटरेस्ट असतो तिथं आपण सारखं लक्ष देत असतो. ओके, एकदम मनाने सगळं आपण झोकून असतो तिथं त्या विषयामध्ये. जिथे इंटरेस्ट नसतो तिथं आपल्याला नको वाटतंय. 4 मिनिटं जरी बसायचे म्हटले, 10 मिनिटं जरी बसायचे म्हटलं तरी नको वाटतं. त्याच्यामुळे काय आहे, ऑप्शनल चॉईस करताना तुम्ही काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे इंटरेस्ट पाहणं त्याच्यामध्ये, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर. ओके, दुसरं काय आहे, इंटरेस्ट आहे ॲग्रिकल्चर सब्जेक्टमध्ये, जनरल माहीत आहे मला. ओके, हे आता कुणासाठी चालेल, नॉन बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरवाले आहेत त्यांच्यासाठी चालले. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, दुसरी स्टेप सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय आहे, तुम्हाला सिलेबस पाहावा लागेल. ओके, सिलेबस, त्या ऑप्शनलचा सिलेबस काय आहे, हा सारा सिलेबस आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा. ओके, ते पोस्टर आहेत मॅडम, मागे द्या सगळ्यांकडे एक एक त्याच्यामधले. ओके, ऑनलाईनवाले तुम्हाला पण सिलेबस अवेलेबल आहे. आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे कृषी प्रबोधिनी, त्याच्यावरती तुम्हाला काय आहे, सिलेबस जो आहे तो दिलेला आहे. ओके, तो एकदा बघून घ्या तुम्ही. ओके, मग त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे बुक्स पण द्या मागे सगळ्यांना PYQचे. ओके, काय आहे, सिलेबस. आता सिलेबस झाल्यानंतर काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये येतं सिलेबस. तुम्ही पाहिला, सिलेबस पाहिल्यानंतर काय पाहिलं पाहिजे तुम्ही, आता त्या सिलेबसचे पॉईंट जे आहेत त्याच्यावरती आत्तापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे आलेले आहेत, PYQ. ओके, ते पाहणं गरजेचं आहे. कारण की काय झालं, पहिल्यांदा आपण इंटरेस्ट पाहिला, त्याच्यानंतर सिलेबस पाहिला त्या सब्जेक्टचा. आता सिलेबस पाहिल्यानंतर ह्या सिलेबसवरती काय विचारलं आहे आयोगाने ते पाहणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्हाला कळतं की कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणता टॉपिक लेस इम्पॉर्टंट आहे, कोणत्या टॉपिकवरती आयोगाने आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेला नाही आहे, कोणत्या टॉपिकवरती आयोग फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारते. या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर मग तिसरी महत्त्वाची गोष्ट की जो काही तुम्ही ऑप्शनल निवडताय त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का, तर त्याचं स्टडी मटेरियल आपल्या क्लासचं पण अवेलेबल आहे. किंवा तुम्हाला जर रेफरन्स बुकमधून करायचे असेल तर रेफरन्स बुक सांगतो मी, 12 रेफरन्स बुक आहे. जवळजवळ कमीत कमी अभ्यासायचे म्हटले तर एक रेफरन्स बुकचे साईज जवळजवळ 800 ते 900 पेजेसचे आहे. तुम्ही करू शकता त्याच्यामधून, म्हणजे सेल्फ प्रिपेअर करायचं ज्यांना आहे त्यांच्यासाठी काय आहे, आपण लास्टला तुम्हाला काय आहे, जे काही रेफरन्स स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे त्याची लिस्ट पण प्रोव्हाइड करू. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहे, स्टडी मटेरियल अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनल निवडता त्यावेळेस. ओके, ह्या काय आहेत तर तुमच्या स्टेप्स आहेत कशाच्या, सिलेक्शनच्या. ओके, ओव्हरनाईट तुम्हाला सक्सेस येणार नाही. इथं काय आहे, तुम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष द्यावं लागेल. त्यावेळेस तुमचं काय आहे, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत काय आहे जी काही तयारी होईल. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, इंटरेस्ट बघितला, सिलेबस बघितला. ओके, त्याच्यानंतर सिलेबस नंतर काय आहे, PYP. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे, स्टडी मटेरियल. या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला खूप आणि खूप गरजेच्या आहेत. ओके, ऑप्शनल चॉईस करता. हे झालं. मग याच्यानंतर आपण ठरलं की बाबा ॲग्रिकल्चर घ्यायचं आहे. मग आता ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा फायदा कुठे कुठे आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी ॲग्रिकल्चर ऑप्शनल आपल्याला येतोय, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सेम ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आता तुमच्या हातामध्ये सिलेबस आहे त्याच्यामध्ये अराउंड 126 पॉईंट्स आहेत सिलेबसचे. ओके, तेच 126 पॉईंटवाला सिलेबसवाला कुठं आहे तुम्हाला, UPSCमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे 500 मार्कला. तिथं सिव्हिल सर्व्हिस एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्कला आहे, 1750 पैकी किती मार्काला आहे,
1750 पैकी 500 मार्कला तुम्हाला ऑप्शनल आहे. ओके, मग त्याच्यामध्ये पाहूया, तुम्हाला मी समजून सांगतो. ज्यावेळेस UPSC मध्ये काय आहे, एक प्रिलिम्स. ओके, आणि एका प्रिलिमवरती किती 2 मेन्स देता येतात, ते तुम्हाला 2 मेन्स देता येतात. ओके, पहिली मेन्स कशाची आहे, याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झामची. याच्यामध्ये 1750 पैकी किती मार्कला आहे तुम्हाला ऑप्शनल, 500 मार्कला. पहिला पेपर 250 मार्क, दुसरा पेपर 250 मार्क. ओके, याच्यामध्ये किती पॉईंट आहेत सिलेबसचे, 126 पॉईंट्स जे आहेत ते सिलेबसचे याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, दुसरी एक्झाम कोणती देता येते आपल्याला, IFS. ओके, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे ती एक्झाम आपल्याला देता येते. याची किती मार्काची मेन्स आहे, कुणाला माहिती, 400 मार्कची MPSC फॉरेस्टची. इथं जी मेन्स आहे ही 1400 मार्कची मेन्स आहे दादांनो. ओके, याच्यामध्ये GSचा पहिला पेपर 300 मार्कचा, जनरल इंग्लिशचा पेपर जो आहे तो 300 मार्कचा. ओके, त्याच्यानंतर मग ऑप्शनल 1 जो आहे त्याच्यामध्ये तो तुम्हाला 400 मार्कला. त्याच्यामध्ये पहिला पेपर 200 मार्क, दुसरा पेपर 200 मार्क. ओके, त्याच्यानंतर मग ऑप्शनल 2 जो आहे त्याच्यामध्ये तो 400 मार्कला आहे तुम्हाला. पहिला पेपर 200 मार्क, दुसरा पेपर 200 मार्क. ओके, असं ही 1400 मार्कची IFSची मेन्स राहते. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला 2 GS आहेत, 2 म्हणजे एक GS आहे, एक जनरल इंग्लिशचा पेपर आहे. या GSमध्ये सगळे सब्जेक्ट म्हणजे जे 6 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, करंट अफेअर आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, ते तुम्हाला 300 मार्कला आहे. अराऊंड एक 50-60 मार्क्सचं त्याचं वेटेज राहतं. आणि जनरल इंग्लिशमध्ये तुम्हाला समरी रायटिंग येतं, एसे रायटिंग येतं, प्रेसे रायटिंग येतं, डू ॲज डायरेक्ट येतं, हे 300 मार्कला राहतं. ओके, त्याच्यानंतर मग ऑप्शनल. आता ऑप्शनलमध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचा, आपण ऑप्शनल निवडताना इथे काय आहेत 14 ऑप्शनल आयोगाने दिलेले आहेत. ओके, इथं किती आहेत, अराऊंड 26 ऑप्शनल आहेत. याच्यामध्ये 14 ऑप्शनल. आता 2 ऑप्शनलचं कॉम्बिनेशन करायचं आहे. 2 ऑप्शनलचं कॉम्बिनेशन करताना काय आहे, आयोगाने काय सांगितलंय तुम्हाला, कोणतं कॉम्बिनेशन चालणार नाही, तर ॲग्री प्लस फॉरेस्ट्री हे कॉम्बिनेशन चालणार नाही. त्याच्यानंतर ॲग्री प्लस ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग जे आहे हे कॉम्बिनेशन चालणार नाही. ओके, त्याच्यानंतर ॲग्री प्लस AHDS ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स हे कॉम्बिनेशन चालणार नाही. ओके, त्याचबरोबर काय आहे, प्लस तुम्हाला 2 इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जे आहेत ते चालणार नाहीत. म्हणजे काय आहे, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग एकत्र घेऊ शकत नाही. असे 4 क्रायटेरिया दिलेत. ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी जरा त्याच्यामध्ये जास्त त्यांनी लक्ष दिलेलं आहे. ओके, 3 क्रायटेरिया, 4 मधल्या 3 क्रायटेरियामध्ये आपण बसतो. मग आपल्याला कोणता ऑप्शनलचं कॉम्बिनेशन फेमस आहे आपल्यासाठी, ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी ॲग्री प्लस बॉटनीचं कॉम्बिनेशन जे आहे ते फेमस कॉम्बिनेशन आहे. हे फेमस कॉम्बिनेशन असण्यामागे किंवा मोस्ट ऑफ द जे काही टॉपर्स आहेत आतापर्यंत तुम्हाला पाहायला भेटतील की या कॉम्बिनेशनमधून सक्सेस का झालेले आहेत, तर याच्यामध्ये काय आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा सेकंड पेपर आणि बॉटनी ऑप्शनलचा सेकंड पेपर बऱ्यापैकी काय करतो, ओव्हरलॅप करतो. सेकंड पेपरमध्ये काय आहे, जे काही पोस्टर दिलेले तुम्हाला त्याच्यामध्ये जर बघितलं तर जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, सीडटेक आहे, बायोटेक आहे, फिजिओलॉजी आहे, हॉर्टिकल्चर आहे, त्याच्यानंतर एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी अँड फूड सिक्युरिटी. त्याच्यामधले सेकंड पेपरमधले काय आहे तुम्हाला, जो काही जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे आणि फिजिओलॉजी हे जे पार्ट आहेत हे तुम्हाला परत इथं दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, भरपूर सारा पेपर जो आहे तो काय आहे याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहे. त्यामुळे काय आहे, ज्यावेळेस हे कॉम्बिनेशन घेता तुम्ही 800 पैकी काय आहे अराऊंड तुम्हाला जो काही 600 मार्कचा अभ्यास करावा लागतो, कारण की याच्यामध्ये परत तेच रिपीट आहे, थोडंसं याच्यामध्ये डेप्थ बघतं. आता काय आहे याच्यामध्ये 126 पॉईंट विचारले जातात. ह्या ऑप्शनलमध्ये 400 मार्कला, ॲग्रिकल्चरमध्ये 98 पॉईंट्स आहेत. ओके, त्याचं पण आपलं प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस आहे. एक 14 वर्षांचं जे काही आत्तापर्यंत पेपर झालेले आहेत ते पण तुम्हाला मी आयोगाच्या आपल्या जे काही टेलिग्रामची चॅनल आहे त्याच्यावरती ते अवेलेबल आहे ऑलरेडी. ओके, हे 126 पॉईंटचं तुम्हाला दिलेलं आहे, हातामध्ये आहे तुमच्या. ते जे काही PYQ आहेत ऑनलाईनवाल्यांना ते PDF स्वरूपात दिलं जाईल, किंवा त्याची जी काही PDF आहे ती हार्ड कॉपी तुम्हाला मागवायची असेल तर आपल्या ॲपवरून तुम्ही फ्रीली मागवू शकता किंवा फ्रीली आपल्या अकॅडमीमधून ते कलेक्ट करू शकता. ओके, आता ऑप्शनल 2 जो आहे तो बॉटनीचा पार्ट आहे याच्यामध्ये. आता हेच परत कॉम्बिनेशन तुम्हाला कुठे येतं, पुढे जाऊन MPSC मध्ये ओव्हरलॅप होतं. ओके, हे झालं UPSC बद्दल. आता ज्यावेळेस तुम्ही MPSC करताय, MPSC मध्ये तर काय आहे, ॲग्रिकल्चरवाला राजा माणूस आहे. ओके, का तर या मार्केटमध्ये एकटाच आहे तो, काय एक प्रिलिम आणि किती मेन्स देणार आहे तो, 4 मेन्स देणार आहे. ओके, मग 4 मेन्स मला सांगा कोणत्या कोणत्या देणार आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची आपली राज्यसेवा. ओके, राज्यसेवेमध्ये 1750 पैकी किती 500 मार्कला, त्याच्यामध्ये परत 250 जो UPSCला सिलेबस होता 126 पॉईंट्स तेच परत
इथं आहेत. आता ह्या पॉईंट्समध्ये थोडंसं कमी जास्त होतं, प्रत्येकाच्या सेग्रिगेट करण्यावरती पॉईंट आहेत. 120 ते 126च्या आसपास सेग्रिगेट होतात. आता मी जर केले माझ्या स्वतःच्या ह्याच्यानुसार तर ते 126च्या आसपास होतात. काही जणांचं म्हणणं आहे 122 होतात, काही जणांचं 120 किंवा तुमचे वेगळे ठरू शकतात त्याच्यामध्ये पॉईंट. ओके, बट सेम ॲज पर UPSC काय आहे सिलेबस इथं आपल्याला दिलेला आहे. ओके, दुसरी एक्झाम आहे महत्त्वाची म्हणजे काय आहे MPSC फॉरेस्ट्री. ओके, आता या खालच्या ज्या एक्झाम आहेत तिन्ही मी तुम्हाला सांगणार आहे. तिन्ही काय आहेत टेक्निकल एक्झाम आहेत. याच्यामध्ये काय आहे मेन्स किती मार्काला आहे तुम्हाला 400 मार्कला आहे. ओके, 400 मार्कमध्ये काय आहे तुम्हाला किती पेपर आहेत 2 पेपर आहेत. पहिला पेपर 200 मार्क, दुसरा पेपर 200 मार्क. ओके, याच्यामध्ये पण काय आहे परत ऑप्शनलचं कॉम्बिनेशन आहे. इथं पण आहेत 14 ऑप्शनल तुम्हाला दिलेले आहेत. या 14 ऑप्शनलपैकी काय आहे तुम्हाला 2 ऑप्शनल निवडायचे आहेत. पहिला पेपर काय आहे तुमचा 200 मार्कचा, दुसरा पेपर 200 मार्कचा. याच्यामध्ये जर बघितलं तर इथं पण आपण काय घेतो ॲग्री ऑप्शनल घेतो, इथं बॉटनी ऑप्शनल घेतो. ओके, ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनल. आता ह्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये किती पार्ट आहे तुम्हाला हे जे 126 पॉईंट आहेत ना त्याच्यामधला ह्या दोन्ही पेपरचा त्यांनी एकच पेपर केलेला आहे. आणि ह्या 126 मधले काय आहेत अराऊंड तुम्हाला 48 पॉईंट्स जे आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, 2-3 पॉईंट जे आहेत 3 ते 4 हातावर मोजणे एवढे, बोटावर मोजणे एवढे पॉईंट काय आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळे आहेत. जसं की फार्म मेकॅनायझेशन वगैरे ते काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड केलेलं आहे. तेवढेच पॉईंट काय आहेत फक्त याच्यामधून तुम्हाला इथं वेगळे आहेत. आणि त्याच्यानंतर काय आहे बॉटनी ऑप्शनल. परत याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे 400 पैकी अराऊंड तुम्हाला 300 मार्कचा अभ्यास काय आहे हा जर ऑप्शनल केला तर कव्हर होतो. कारण की परत बॉटनी ऑप्शनलमध्ये काय आहे जो जेनेटिक्सचा, प्लांट ब्रीडिंगचा आणि फिजिओलॉजीचा पार्ट तुम्हाला परत ओव्हरलॅपिंग आहे. ओके, तिसरी एक्झाम महत्त्वाची म्हणजे काय आहे आपली ॲग्री MPSC. ओके, आता ह्याची जी आहे MPSC फॉरेस्ट्रीची पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झाली कधी 10 मेला. ओके, त्याचा पेपर अवेलेबल आहे ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनलचा. तो आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला आहे टेलिग्राम चॅनलवरती, तिथं तुम्ही बघू शकता किंवा परत मी टाकतो आज संध्याकाळी, तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आलेला आहे काय पेपर. त्याचं परत आपला ॲनालिसिस येईल, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत काय आहेत त्याचे मॉडेल आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर काय आहे ॲग्री MPSC. ॲग्री MPSCमध्ये परत ही किती 400 मार्कची मेन्स आहे. त्याच्यामध्ये पहिला पेपर किती आहे 200 मार्कला आहे, दुसरा पेपर तुम्हाला 200 मार्कला आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता पहिला पेपर 200 मार्क आणि दुसरा पेपर, आता पहिल्या पेपरमध्ये काय येतं जनरल सायन्स जे आहे किंवा जनरल ॲग्रिकल्चर जे आहे ते याच्यामध्ये येतं. जनरल ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे लॉज आहेत, ॲक्ट आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट आहे, इकॉलॉजी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रोनॉमीचा थोडासा पार्ट आहे, प्रिसिजनचा थोडासा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर करंट अफेअर असा मिळून काय आहे हा 200 मार्कचा पहिला पेपर आहे. आणि दुसरा पेपर जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिलेबस आहे. ओके, 13 पेजेसचा आयोगाने सिलेबसच दिला आहे. ही तर सिलेबस पाठ करणं म्हणजे अख्खा पेपर ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा पाठ करण्यासारखा आहे. ओके, एवढे सारे पॉईंट आहेत कारण की याच्यामध्ये काय आहेत किती डिग्रींचा अभ्यास आहे 8 डिग्रींचा अभ्यास आहे. ॲग्रिकल्चर आणि अलाइड 8 डिग्रीज आहे त्याचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फिशरीज सायन्स आहे, होम सायन्स आहे, ABM आहे. एवढे सारे सब्जेक्ट जे आहेत किंवा ह्या साऱ्या डिग्री असतात ॲग्रिकल्चर अलाइड डिग्री जे म्हणतो ना आपण त्या ह्या साऱ्या डिग्री आहेत जर माहीत नसतील तर. ओके, ऑनलाईनवाले ऑफलाईनवाले सगळे. ओके, ह्या 8 डिग्री काय आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग आता ह्याच्यामध्ये जर बघितला ऑप्शनलमधला अभ्यास तर पहिला पेपर जो आहे पहिल्या पेपरमध्ये जर तुम्ही सिलेबस बघितला आपला सिलेबसमधला जो सगळ्यात पहिला पॉईंट आहे कोणता एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा आणि लास्टचा कोणता जो फूड सिक्युरिटीचा आहे असा काय आहे त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे पहिल्या पेपरमध्ये तो पार्ट तुम्हाला आहे तिथे. ओके, अराउंड तिथं तो ओव्हरलॅप होतो. सेकंड पेपरमध्ये काय आहे जो काही राहिलेला सगळा सिलेबस आहे तो तुम्हाला सेकंड पेपरमध्ये ओव्हरलॅप होतो. ओके, तिथं इन डेप्थमध्ये दिलेला आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड 120 ते 150 मार्कचा सिलेबस जो आहे तो तुमचा ऑप्शनलचा काय आहे ऑप्शनल जर केला तर तो ॲग्री MPSC मध्ये काय आहे युजफुल ठरणार आहे. ओके, आणि चौथी महत्त्वाची एक्झाम कोणती 4 मेन्स म्हणले होता तुम्ही 3च झाल्या कोणती फूड सिक्युरिटी सिलेबस आहे फूड सेफ्टी ऑफिसर FSO. ओके, जे आत्ता जॉईन झाले सोमवारी सगळे. ओके, त्याची पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झाली. मग त्याची पण मेन्स काय आहे किती मार्कची आहे काय माहिती 400 मार्कची. सगळ्या टेक्निकल एक्झाम आहेत त्या सगळ्या 400 मार्कला आहेत. ओके, त्याच्यामध्ये पहिला पेपर 200 मार्कला, दुसरा पेपर 200 मार्कला आणि याच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग बघितलं ऑप्शनलचं आपलं तर एक तुम्हाला 40 ते 50 मार्कपर्यंत काय आहे ओव्हरलॅपिंग आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधला. म्हणजे एक जर ऑप्शनल घेतला आपण काय
ॲग्रिकल्चर. म्हणून ॲग्रिकल्चरवाल्यांनी काय आहे आत्ता ॲग्रिकल्चर ऑप्शनल सोडायचा नाही. एवढे दिवस काय आहे दुसरा ऑप्शनल घेत होते बरेच जण का तर त्या सगळ्या गोष्टी. आता काय आहे UPSC नाही झालं MPSCत आहे, MPSCत नाही झालं ॲग्री MPSC आहे, ॲग्री MPSC नाही झालं MPSC फॉरेस्ट्री नाही झालं फूड सेफ्टी ऑफिसर आहे. ओके त्या गोष्टी आहेत. मग 28 सप्टेंबरला जी काही आपली काय होणार आहे 28 सप्टेंबरला MPSCची प्रिलिम्स होणार आहे. ओके जी त्याच्यामध्ये काय आहेत कशाच्या जागा आलेल्या आहेत. एक म्हणजे राज्यसेवा ओके 381 समथिंग जागा आहेत आणि MPSC फॉरेस्ट्रीमध्ये किती जागा आलेल्या आहेत 144. त्याच्यामध्ये कशाच्या जागा आहेत ह्या RFOच्या जागा आहेत टोटल. ओके RFO जी आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर त्याच्यामधली काय आहे क्लास 2 पोस्ट आहे आणि त्याचबरोबर काय आहे क्लास 1 कोणती आहे त्याच्यामध्ये ACF असिस्टंट कॉन्झर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट जी आहे ती ACF साठी जागा त्याच्यामध्ये नाहीत आहे. आत्ता फक्त RFOच्या जागा आल्या. ओके 10 मेला जी मेन्स झाली त्याच्यामध्ये काय आहे 43 जागा होत्या त्याच्यामध्ये 35 ACF होत्या. ओके आणि रिमेनिंग ज्या काही 9-10 राहिल्या होत्या त्या जागा ज्या होत्या त्या काय आहेत तर RFOच्या होत्या. ओके मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सध्या यावर्षी ह्या 2 जागा आहेत. ओके लास्टची फॉरेस्ट्रीची एक्झाम जी आहे 21 आत्ता काय आहे 23ला झाली त्याच्यानंतर 24ला ॲड आली. ओके ॲग्री MPSCचं जर तुम्ही बघितलं ॲग्री MPSCचं काय झालेलं होतं ॲग्री MPSC सगळ्यात 2018ला ॲड आली त्याच्यानंतर ॲड आली नाही 19-20ला 21ला आली 22ला आली 23 परत स्किप झालं आणि 24ला ॲड आली. आत्ता जी ॲड होती ती 258 जागांची होती. इथं पण अराऊंड 250 जागांची ॲड होती. आत्ता काय आहे 87 जागा आहेत. 87 पैकी 75 जागा आणि 12 TOच्या जागा आहेत आणि ह्या AOच्या जागा आहेत ज्या की आयोगाकडे जाणार आहेत. ओके डिपार्टमेंट थ्रू त्या जे काही RTI आला आत्तापर्यंत त्याच्यामध्ये त्या आकृतीबंधामध्ये दिलेल्या आहेत. मग एवढ्या साऱ्या एक्झाम काय आहे तुमच्या समोर आहेत अभ्यास करण्यासाठी. ओके आणि ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे एक कॉमन दुवा जर बघितलं तर काय आहे तुमचं ॲग्रिकल्चर डिस्क्रिप्टिव्ह. ओके मग ते काय आहे तुम्ही मोस्टली जर ऑप्शनलमध्ये अभ्यास केला तर काय आहे ज्यावेळेस तुमची प्रिलिम्स होणार आहे. ओके आत्ता काय आहे तुम्ही कोणत्या ह्या पोझिशनला आहात दादा. ओके प्रिलिम्स अभ्यास करताय मग प्रिलिम्स तुम्ही दिली प्रिलिम्स दिल्यानंतर मग तुम्हाला ठरवायचं आहे तुमचं मेरिट काय लागतंय. जसं की राज्यसेवा जी काही 1 डिसेंबरला झाली होती आणि त्याच्यामधून काय आहे राज्यसेवेची मेन्स झाली त्याच्यानंतर MPSC फॉरेस्ट्रीची मेन्स झाली ॲग्री MPSCची मेन्स झाली. जी काही राज्यसेवा आहे त्याचं मेरिट किती लागलं 117 लागलं. ओके त्याच्यानंतर MPSC फॉरेस्ट्री जी आहे त्या फॉरेस्ट्रीचं किती लागलं 135 लागलं. ओके आणि ॲग्रिकल्चरचं किती लागलं 90 लागलं. ओके मग ह्याच्यामधल्या कोणत्याही एका मेरिटमध्ये तरी आपण बसू शकतो. ओके मग त्याच्यानुसार काय आहे ज्यावेळेस प्रिलिम होऊन जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला विचार करायचा की कशामध्ये मग मी कशाचा अभ्यास करू माझा कशाचा स्कोर आहे त्याच्यानुसार काय आहे तुम्ही त्या एक्झामच्या मेन्सचा अभ्यास जो आहे तो करू शकता. एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. मग याच्यानुसार काय आहे तुम्हाला तयारी करायची कशामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये. ओके समजलं काय डाऊट्स याच्यामध्ये बोला ऑनलाईनवाले काय असेल तर सांगा. आठ 10 लोक दिसतात ऑनलाईनला कुणालाच प्रॉब्लेम नाही आहे ऑफलाईनला पण कुणाला प्रॉब्लेम नाही आहे. हुशार जनता आहे सगळी. ओके चला पुढे जाऊया. ओके आता मग ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर घ्यायचा तर सगळ्यात मोठं मिथ काय आहे की जे की नॉन ॲग्रिकॉस आहेत त्यांच्यासाठी असं वाटतं त्यांना की नॉन ॲग्रिकॉस आहेत त्यांना असं वाटतं की हा ऑप्शनल फक्त ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी आहे. असं काही नाही आहे. याचा जो सिलेबस जर तुम्ही बघितला तर पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये जनरल ॲग्रिकल्चर आहे. जनरल ॲग्रिकल्चर म्हणजे काय आहे याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे इकॉलॉजी आहे फॉरेस्ट्री आहे ॲग्रोनॉमी सॉईल सायन्स जे काही बरेचसे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला इथं होतात. ओके आणि सेकंड पेपर थोडासा काय आहे याच्यामध्ये कन्सेप्च्युअल आहे जो की बॉटनी ओरिएंटेड आहे. ओके त्याच्यामुळे असं काही नाही आहे. आत्तापर्यंत भरपूर सारे टॉपर आहेत जे की नॉन ॲग्रिकॉस 2023च्या जर टॉपर बघितल्या तुम्ही सुमन यादव मॅडम ओके त्या काय आहेत नॉन ॲग्रिकॉस आहेत आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनलला इंडियामध्ये त्यांनी टॉप केलेलं आहे. ओके IAS आहेत त्या अशी भरपूर लोक आहेत. इथं नाही IFSमध्ये तर खूप सारे लोक आहेत जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत ज्यांनी काय आहे ॲग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलचं कॉम्बिनेशन घेऊन काय आहे त्याच्यामधून पोस्ट भेटलेले आहे त्यांना. ओके इव्हन आता तुम्ही MPSC फॉरेस्ट्रीला पण बघाल आता बरेचसे लोक आत्ता जे 144 जागा आहेत त्याच्यासाठी बऱ्याचशा लोकांनी 60 ते 70% लोकांचं कॉम्बिनेशन जे आहे ते ॲग्री बॉटनी असेल. तुमचा बाकी फील्डचा मित्र आहे जो की फॉरेस्ट्रीला इलिजिबल आहे. फॉरेस्ट्रीला कोण इलिजिबल आहे तर सायन्स बॅकग्राऊंड ज्यांचं आहे ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे म्हणजे कोण तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरवाले
टॉपला. त्याच्यानंतर काय आहेत इंजिनिअरिंगवाले आहेत, फार्मसीवाले आहेत, प्लेन सायन्सवाले जे आहेत ते सगळे काय आहे त्याच्यामध्ये इलिजिबल आहेत. मग त्या सगळ्यांमध्ये काय आहे ॲग्रीचं कॉम्बिनेशन आणि बॉटनीचं कॉम्बिनेशन कशामुळे फेमस आहे तर तुम्ही 2 पेपर जर चॉईस केले तर तुम्हाला काय आहे त्याच्यामधून 1.5 पेपरचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे काय आहे ते कॉम्बिनेशन फेमस आहे. ओके, हे झालं काय आहे सगळ्यात मोठं मिथ होतं याचं. ओके, त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर घ्यायचं म्हटलं तर काय आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याचा सिलेबस जो आहे तो मॉडरेट आहे आणि स्टॅटिक आहे. कारण की बराचसा पार्ट सेकंड पेपरमध्ये जर बघितलं तर काय आहे मेंडलचा लॉ चेंज होणार नाही आहे, स्टॅटिक पार्ट आहे, सेल थिअरी चेंज होणार नाही, जे सायन्स आहे प्रेझेंट आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये आहे. ओके, करंट अफेअर थोडासा पार्ट आहे. बाकीचा जर ऑप्शनल तुम्ही घेत असाल PSIR वगैरे, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स अशा ऑप्शनलमध्ये काय आहे तुम्हाला भरभरून करंट अफेअर आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय आहे करंटशी रिलेट करायची. तसं नाही आहे, आपल्याला काय आहे थोडेसे नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय असतील त्या बघायच्या आहेत, व्हरायटीज बघायच्या आहेत. ओके, किंवा नवीन काही एखादं इनोव्हेशन झालेलं असेल एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये तर ते पाहायचं आहे. ओके, जसे काय आहे दिवसेंदिवस आता व्हर्टिकल फार्मिंग वाढत चाललेलं आहे, मिनिमम टिलेज असेल, झिरो टिलेज असेल, हे जे कन्सेप्ट आहेत ते घेतात आहे. प्रिसिजन ॲग्रिकल्चर असेल, ओके, त्याच्यानंतर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर असेल, ओके, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर असेल, या ज्या गोष्टी आहेत हे जे काही नवीन 2-3 टॉपिक असतात तेवढेच आपल्याला करायचे आहे. जास्त काही याच्यामध्ये करंट अफेअरचं नाही. करंट अफेअर जरी असलं तरी काय आहे तुम्हाला जे आपलं मंथली करंट अफेअर जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं याच्यामध्ये, जे ॲग्री MPSCला पण केलं होतं आपण आत्ता. त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे बजेट जे आहे त्या वर्षीचं या वर्षीचे इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे ती तुम्हाला दिलेली आहे. मग त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत करंट अफेअर या क्लासमध्ये पण जे काही चालू आहे सध्याचं ते करंट अफेअर घेतलं जाईल आणि क्लास झाल्यानंतर तुम्हाला जे काही अपडेशन येईल ते काय आहे तुम्हाला फ्रीली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर पेपर 1 जो आहे जसं तुम्हाला सांगितलं तो काय आहे इझी टू अंडरस्टँड आहे, सर्वांसाठी आहे, जो की तुम्हाला काय आहे GS बरोबर ओव्हरलॅप होतो. जे काही वेगवेगळे GS तुम्ही अभ्यासता, पहिला पेपर असेल त्याच्यानंतर तिसरा पेपर आहे त्याच्यामध्ये मोस्टली काय आहे तुमचा GS पेपर 1 जो आहे तो ओव्हरलॅप होतो. ओके, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन जे आहे ते याच्यामध्ये काय आहे ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. ऑब्जेक्टिव्ह इन नेचर म्हटलं म्हणजे काय आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम नाही. ओके, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह इन नेचर म्हणजे काय आहे तुमचं डाटा कंटेंट या गोष्टी पाहिल्या जातात. जसं की मेंडलचा लॉ विचारला तर मेंडलच्या लॉमध्ये काय आहे तुम्हाला काय विचारणार आहे जे काही स्टेटमेंट आहे. ओके, ते स्टेटमेंट तुम्हाला परफेक्ट लिहिण्याला मार्क आहेत. ओके, एखादी व्हरायटी असेल किंवा जे काही कॅरेक्टरिस्टिक विचारले असतील जसं की क्रोमोझोमच्या कॅरेक्टरिस्टिक विचारले तर त्या काय आहे तुम्हाला 4 किंवा 5 कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या महत्त्वाच्या लिहिणं गरजेचं आहे. किंवा सेलचे ऑर्गॅनिल्स विचारले असतील तर ते तुम्हाला परफेक्ट लिहिण्याला मार्क आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बाकी किती फापट पसारा लिहिताय ओके त्याला महत्त्व नाही आहे, स्टेटमेंट बेस किती लिहिताय त्याला महत्त्व नाही आहे. तुमच्या त्या स्टेटमेंटमध्ये शॉर्ट स्टेटमेंट असेल आणि त्याच्यामध्ये तुमचे काय आहेत प्रॉपर काय आहेत कीवर्ड जर येत असतील, डाटा येत असेल, एक्झाम्पल येत असेल, प्रॉपर तुम्ही इंट्रोडक्शन देत असाल त्याच्यामध्ये तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्क्स त्याच्यामध्ये भेटणार आहेत. ओके, चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ॲग्रिकल्चर आणि बॉटनी काय आहे बेस्ट कॉम्बिनेशन आहे एवर IFSसाठी असेल किंवा आता त्याच्यामध्ये काय ॲड होणार आहे आपली MPSC फॉरेस्ट्री. ओके, त्या एक्झामसाठी काय आहे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन्स आर रिपीटेड याच्यामध्ये काय आहे जे काही PYQ दिले तुम्हाला ओके ते PYQ बघा. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही कुठला टॉपिक बघता फॉरेस्ट्रीचा टॉपिक बघा. फॉरेस्ट्रीचा टॉपिक आहे जिथं फॉरेस्ट्री सब्जेक्ट चालू होतोय एक 7-8 पेजेस नंतर असेल. ओके, फॉरेस्ट्री चालू होते. त्याच्यामध्ये फॉरेस्ट्रीमध्ये जर बघितलं तर त्याच्यामधला पहिला टॉपिक फॉरेस्ट्री सब्जेक्टमध्ये ओके सापडलं फॉरेस्ट्री सर्वांना. ओके, ऑनलाईनवाले जी PDF अवेलेबल आहे ग्रुपवरती त्याच्यामध्ये बघा. ओके, सोशल फॉरेस्ट्रीमध्ये बघा तुम्ही आत्तापर्यंत सोशल फॉरेस्ट्री ह्या वर्ल्डवरती तुम्हाला आयोगाने 30 वर्षात ते जे क्वेश्चन दिलेले आहेत ना त्या टॉपिकवरचे 30 वर्षातले क्वेश्चन दिलेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही काउंट केलं सोशल फॉरेस्ट्री जे आहे तो तुम्हाला 7 वेळा विचारलेला आहे. 7 टाइम्स विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री जर वर्ड त्याच्यामधला तुम्ही काउंट केला तर ॲग्रो फॉरेस्ट्री वर्ड तुम्हाला 13 ठिकाणी सापडेल. किती 30 वर्षामध्ये 13 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काय आहे याच्यामध्ये जे काही क्वेश्चन रिपिटेशन आहे अराउंड तुम्हाला 60 to 70% क्वेश्चनचं काय आहे रिपिटेशन सापडेल. ओके, त्याच्यामुळे काय आहे तो एरिया आपल्याला पाहायचा आहे. ओके, म्हणजे क्वेश्चन रिपीटेड आहेत त्याच्यामुळे काय आहे हा ऑप्शनल तुम्हाला करणं प्रेडिक्ट करणं इझी आहे. त्याच्यामध्ये मार्क्स घेणं तुम्हाला काय आहे इझी ठरणार आहे. ओके, त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय आहे या ऑप्शनलमध्ये आत्तापर्यंत भरपूर साऱ्या लोकांनी काय आहे 300+ स्कोअर केलेले आहेत. जे काही माझे सिनियर होते माझ्या कॉलेजला, काही बॅचमेट होते माझे, काही ज्युनियर्स सिलेक्ट झाले त्यांनी 300+ स्कोअर केलेले आहेत. तुम्ही आत्तापर्यंत मी ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये 326 मार्क्सचा काय आहे हाईस्ट आत्तापर्यंत पाहिलेला आहे. ओके, 300+ मार्क येणं म्हणजे तुम्ही 100% IAS आहात.
ओके, आणि ते ह्या ऑप्शनलमध्ये शक्य आहे. कशामुळे तर एकतर तुम्हाला काय आहे सिलेबस आणि PYQ तुम्ही फॉलो केले, प्रॉपर सिलेबस पाहिला, प्रॉपर PYQ केले. ओके, त्याच्यामधून ॲनालिसिस आलं, त्याच्यानंतर काय आहे तुम्ही प्रॉपर रिव्हिजन केल्या. रिव्हिजन कशाच्या, ज्या काही नोट्स आहेत त्याच्या. कोणत्या नोट्स तर सेल्फ नोट्स. ओके, त्या महत्त्वाच्या आहेत. त्या क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवणार कशा काढायच्या आहेत सेल्फ नोट्स. कारण की आपण जे लेक्चर घेतो ते विदाऊट PPT लेक्चर घेतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिक्टेट करून देतो. त्याची हँड रिटन PDF आपल्या प्लांट फिजिओलॉजीची मागची जी माझी बॅच होती 70 विद्यार्थ्यांची, त्याची जी काय आहे PDF तुम्हाला शेअर केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे स्टिक टू द कंटेंट. कंटेंटला स्टिक राहायचे म्हणजे काय आहे जो काही सिलेबस दिला आहे सिलेबसचे पॉईंट आपल्याला पकडायचे आहेत आणि त्याच्यानुसार जायचं. ज्यावेळेस आता सॉईलसारखा सिलेबस आहे, सॉईलच्या सिलेबसमध्ये जर सॉईलचे तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचायला गेला DK दास सरांचं, ओके, त्याच्यामध्ये ते 1200 पानाचं पुस्तक आहे. ते काय आहे MSc PhD लेवलचं पुस्तक आहे. त्याच्यामधले काय आहे 7 ते 8 टॉपिक जे आहेत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग ते आपल्याला कळाले पाहिजेत. नाहीतर काय होतं आपण घेतलं स्टँडर्ड बुक वाचत राहतोय तेवढं महत्त्वाचं नाही आहे त्याच्यामध्ये सगळे पार्ट. आपल्याला काय आहे एक्झाम ओरिएंटेड तयारी करायची. आपल्याला मास्टर नाही बनायचं, आपल्याला काय आहे मार्कर बनायचं आहे. ओके, आपल्याला पोस्ट पाहिजे, आपल्याला PhD नाही करायची. समजतंय. माझं तर म्हणणं असं आहे की तुम्हाला आत्ता सॉईल स्ट्रक्चर आलं पाहिजे, नंतर बघू आपण. ओके, सिलेक्ट झाल्यानंतर येते नाही आलं तरी कुणी विचारायला येणार नाही साहेब सॉईल स्ट्रक्चर काय आहे ते सांगा. ओके, आत्ता आपल्याला पेपरमध्ये ते विचारणार आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय आहे यूज ऑफ डायग्राम. ऑप्शनलच असं आहे की याच्यामध्ये डायग्राम्स ऑलरेडी आहेत. ज्यावेळेस काय आहे तुम्हाला बरेचसे टॉपर सांगतात डिस्क्रिप्टिव्ह की पेपर कसे लिहायचे. त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही जे काही ॲन्सर आहे ॲन्सरमध्ये डायग्रामचा यूज करा. ऑलरेडी डायग्राम आहेत आपल्या याच्यामध्ये. जसं की सेकंड पेपरमध्ये भरपूर ठिकाणी डायग्राम आहेत. पण काय झालेलं आहे जग आता 3D कडे चाललंय, 3D पासून पुढे AI कडे चालले. त्याच्यामुळे डायग्राम एवढे 3D आलेत, पेननं डायग्राम काढणं अवघड झालेलं आहे आपल्याला. ओके, ती बघितल्यानंतर काढायची म्हणजे आपण 11वी-12वीमध्ये हर्टची डायग्राम काढायचो. ओके, सेलची डायग्राम काढायचो. त्या आत्ता डायग्राम जर तुम्ही बघितल्या ऑनलाईन जाऊन तर आपल्याला वाटायचा बघितलं तर असं वाटतं अरे आपण वेगळ्याच काहीतरी काढल्या होत्या आता वेगळ्याच आहेत. ओके, त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. कारण की काय आहे तुम्हाला 7 मिनिटामध्ये क्वेश्चन लिहायचं आहे ॲन्सर त्याचं. मग त्याच्यामध्ये काय आहे 1 मिनिटामध्ये तुम्हाला डायग्राम काढून ती नीट लेबल करायची आहे. कारण की बाकीचे 6 मिनिटं मला कशावरती द्यायचे आहेत लिहिण्यावरती द्यायचे. डायग्रामला मार्क येणार नाही ते फक्त. ओके, डायग्रामने मार्क काय होणार आहेत एनरिच होणार आहेत. अर्धा 1 मार्क काय आहे तुमचा तिथं इन्क्रीज होणार आहे आणि तो मार्क काय आहे तुम्हाला सिलेक्शन यादीमध्ये घेऊन जाणार आहे. त्याच्यासाठी काय आहे हा जो ऑप्शनल आहे तो तुम्हाला 300+ मार्क जे आहे तो देऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे आता ओव्हरलॅपिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा ऑप्शनल ज्यावेळेस तुम्ही निवडलाय आता याच्यामधून काय आहे तुम्ही काय म्हणताय की ॲग्रिकल्चर घेतला तर बाकी ऑप्शनल घेतले तर काय आहे त्याच्यामध्ये खूप सारा फायदा होतो. PSIR घेतला तर पॉलिटी होऊन जात आहे, हे घेतलं तर ते होऊन जात आहे, सोशलॉजी घेतला तर सोशल जस्टिस होतं, हिस्ट्री घेतला तर हिस्ट्री होतं. ॲग्रिकल्चर घेतल्यानंतर आता तुम्ही बघा कुठे कुठे फायदा होतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे GS पेपर 3. GS पेपर 3मध्ये अराऊंड तुम्हाला 50% काय आहे ऑप्शनलचा फायदा आहे दादांनो. ओके, जो काही GS पेपर 3 मधला कोणता पार्ट आहे ॲग्रिकल्चर म्हणजे कुठला ॲग्रिकल्चर याच्यामध्ये इकॉनॉमिक्समधलं. ओके, इकॉनॉमिक्समध्ये पण तुम्हाला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे फूड सिक्युरिटी टॉपिक आपण तिकडे पण पाहिलेला. इथं पण आहे तुम्हाला ते न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल, PEM असेल, PCM असेल, त्या सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपल्याला इथं होऊन जातात. ओके, त्याच्यानंतर काय आहेत वेगवेगळे ॲग्रेरियन रिफॉर्म्स. ओके, ते तुम्हाला समजून जातात. इकडे आणि तिकडे दोन्हीचे तुम्हाला काय आहे थोडेसे ते करंट अफेअरच्या दृष्टीने किंवा बाकीच्या दृष्टीने तुम्हाला लावता येऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी जो पार्ट आहे तो तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आपल्याला सेकंड पेपरमध्ये सब्जेक्ट आहे. अशा ठिकाणी काय आहे वेगवेगळ्या जवळजवळ 50% जो काय आहे GS 3चा पेपर आहे त्याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे GS पेपर 2 आहे. आता GS पेपर 2मध्ये काय आहे रुरल डेव्हलपमेंट आणि पॉलिसीज फॉर फार्मर. आता रुरल डेव्हलपमेंटचा टॉपिक कोणता तर आपला एक्सटेन्शनचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन काय आहे रुरल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहे. त्याच्यानंतर काय आहे पॉलिसीज फॉर फार्मर ज्या आहेत वेगवेगळ्या पॉलिसीज. कारण की आपण वेगवेगळ्या जे काही करंट अफेअर करतो त्यावेळेस काय आहे वेगवेगळ्या स्कीमचा अभ्यास करतो, पॉलिसीजचा अभ्यास करतो, त्याच तुम्हाला काय आहेत इथं आहेत. ओके, यात सेम पॉलिसीज आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ॲक्ट्स आणि जे काही लॉज आहेत त्याचबरोबर स्कीम्स आहेत त्या तुम्हाला ॲग्रिकल्चर MPSCमध्ये आहेत. ॲग्रिकल्चर MPSCमध्ये तुम्हाला वेगवेगळे 26 ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट आहेत. त्याच्यानंतर 3 लॉज आहेत ॲग्रिकल्चरचे महत्त्वाचे आणि 14 स्कीम आहेत ॲग्रिकल्चर MPSCमध्ये. ते जर केलं तर तुम्हाला काय आहे याच्यामध्ये फायदा होणार आहे. म्हणजे एका परीक्षेचा मल्टिपल ठिकाणी फायदा घेणारी ही तुमची पहिली बॅच आहे दादांनो, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर काय आहे GS पेपर 1. GS पेपर 1 मध्ये काय आहे आपला काय आहे हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोशल जस्टिस वगैरे तो पार्ट येतो आपण पाहिलं. मग जे काही जॉग्राफीमध्ये आपण पेपर 1 मध्ये सॉईल सायन्स आणि जे काही वॉटर कॉन्झर्वेशन आहे त्याच्यामधला काय आहे सॉईल सायन्स आपल्याला इथं येतो आणि जॉग्राफीमध्ये पण येतो.
ओके. मेजर सॉईल टाईप्स ऑफ इंडिया, ज्या काही वेगवेगळ्या सॉईल्स आहेत. कोणती सॉईल सगळ्यात जास्त आहे इंडियामध्ये? ॲल्युएल का ब्लॅक सॉईल? हां, पब्लिक पोल घ्यावा लागतोय. हां, ऑनलाईनवाले काय, कोणती सॉईल जास्त आहे इंडियामध्ये? इंडियाचं महाराष्ट्राचं नाही. डिग्री झाली आपली. हां, हे आपलं डिग्रीमध्ये किती पर्सेंट आहे काय ते तर नंतरचा विषय आहे. पण मेजर टाईप सॉईलमध्ये ऑनलाईनवाले समोर नाही, याचा अर्थ असं नाही सांगायचं नाही आन्सर. का आहे तर त्याच्यामध्ये ॲल्युअल सॉईल आहे, त्याच्यानंतर ब्लॅक सॉईल, त्याच्यानंतर रेड सॉईल, लॅटराईट सॉईल असं कॉम्बिनेशन आहे. अराऊंड 44%, 43% प्रत्येक पुस्तकामध्ये ते वेगवेगळे तुम्हाला स्टँडर्ड त्याचं सापडेल पर्सेंटेज. ओके. त्याच्यानंतर ब्लॅक सॉईल अराऊंड 15%च्या आसपास, रेड सॉईल परत त्या अशा ज्या सॉईल आहेत या सॉईलचा अभ्यास आपल्याला काय आहे इथे पण आहे आणि इथं पण आहे दोन्ही. एक टॉपिक त्याच्यामध्ये बघा तुम्ही सॉईल सायन्समध्ये 3रा किंवा 4थ्या नंबरचा टॉपिक असेल, त्याच्यामध्ये सॉईल्स ऑफ इंडिया म्हणून टॉपिक आहे. ओके. तोच टॉपिक फक्त तुम्ही याच्यामध्ये आला MPSC फॉरेस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये फक्त इंडियाच्या शब्दाच्या ठिकाणी काय केले आयोगाने सॉईल्स ऑफ महाराष्ट्र केलेले आणि ज्याच्यावरती आत्ता 10 मेला मेन्स झाली MPSC फॉरेस्ट्री, त्याच्यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेला होता. ओके. त्याच्यानंतर काय आहे रॉक्स अँड मिनरल्स, हे परत आपल्याला आहेत. रॉक्समध्ये वेगवेगळे जे काही रॉक्स आहेत, इग्नियस आहे, मेटामॉर्फिक रॉक आहे, हे जे रॉक्स आहेत ते. त्याच्यानंतर मिनरल्स आपल्याला लागतात, त्या मिनरल्सचा अभ्यास जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये आहे. म्हणजे एवढ्या ठिकाणी काय आहे तुम्हाला ऑप्शनलचं काय आहे ओव्हरलॅपिंग आहे. ओके. काय आहे GS3मध्ये सगळ्यात जास्त आहे, GS3 आपल्या रिलेटेड आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे हा ऑप्शनल घेऊन बऱ्याचशा लोकांचं काय आहे सिलेक्शनचं प्रमाण आहे. ओके. जे काही आयोग टाकतं नंतर. ओके. याच्यामध्ये 2017चं हे डिस्ट्रीब्युशन आहे, जे काही वेगवेगळे ऑप्शनल घेतले होते विद्यार्थ्यांनी. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ओके किती विद्यार्थ्यांनी मेन्सला अपियर झाले होते तर 89 विद्यार्थी होते. 89 पैकी सिलेक्ट किती झाले 11 2017ला. म्हणजे किती पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये 12.4% हे आहे कशाचं सिलेक्ट होण्याचं कॅन्डिडेटचं. बाकीच्या ऑप्शनलमध्ये जर बघितलं तुम्ही काय आहे 7, 8, 9, 10च्या आसपास दिसेल तुम्हाला. ओके. ॲग्रिकल्चरमध्ये हे अराऊंड 10च्या आसपास आहे. ओके. दरवर्षी काय आहे अराऊंड 100 कॅन्डिडेट 100 ते 110 कॅन्डिडेट काय आहे याच्यामध्ये तुम्हाला ॲपियर झालेले पाहायला भेटतील. मेन्समधून इंटरव्ह्यूला आणि फायनल याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 कॅन्डिडेट जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. ओके. तसंच तुम्ही 2019ला जर पाहिलं तर तो काय आहे रेशो किती मेन्सला किती होते 124 होते. त्याच्यामधले सिलेक्ट झाले 13 कॅन्डिडेट आणि फायनल जर तुम्ही पर्सेंटेज बघितलं तर काय आहे 10.5% एवढं याच्यामध्ये काय आहे सक्सेस रेट आहे ऑप्शनलचा. कोणत्या ॲग्रिकल्चरचा. ओके. या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये. ओके. त्याच्यानंतर काय आहे हा सुटेबल कुणाला आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर 100% दुसरा ऑप्शनलचा विचारच नाही करायचा. तुम्ही जर ऑप्शनलची आत्ता चूक करत असाल ऑप्शनल अशी गोष्ट आहे ती आत्ता तुम्हाला निवडायची. ओके. ऑप्शनल म्हणजे काय आहे तुमचा लाईफ पार्टनर आहे. एकदा चुकला ही जर्नीमध्ये चुकला तुम्ही. ओके. ऑलरेडी आता काय तुम्ही बघताय ड्रममध्ये भरला ह्याच्यात भरला. ओके. त्या साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय आहे व्यवस्थित चॉईस महत्त्वाची आहे. ओके. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. त्याच्यानंतर काय आहे अलाइड ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आहेत मग त्याच्यामध्ये ज्या काही तुम्हाला 8 डिग्रीज सांगितल्या ॲग्रिकल्चरमधल्या त्यांच्यासाठी सुटेबल आहे. त्याच्यानंतर काय आहे नॉन ॲग्री ग्रॅज्युएट ते पण घेऊ शकतात हा ऑप्शनल. असं काही डिफिकल्ट नाही आहे. जे काही सायन्स बॅकग्राऊंडचे आहे ज्यांनी काय आहे बॉटनीमधून केली आहे डिग्री, झुलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे. ओके. फूड प्रोसेसिंगवाले असतील फूड टेकवाले ते सगळ्यांना काय आहे हा सुटेबल आहे. किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स असतील ज्यांनी 11वी 12वीला ज्यांना काय आहे हायर सेकंडरीमध्ये बॉटनी हा सब्जेक्ट होता त्यांना पण काय आहे हा सुटेबल आहे. बॉटनी नसला तरी सुटेबल आहे, जरी नसेल तरी मी देईल तुम्हाला सुटेबल करून तो सब्जेक्ट. ओके. कारण की आपण ज्या काही गोष्टी आहेत ते बेसिकपासून पाहतो. एकदम बेसिक म्हणजे फिजिओलॉजीला सुरुवात करताना आपण ऑस्मॉसिसपासून सुरुवात करणार, जेनेटिक्सला सुरुवात करताना सेल कुठं सापडली तिथपासून सुरुवात आहे. ओके. लास्टला मग जे काही जेनेटिक्सचा एंड आहे तिथपर्यंत आपण सगळे काही जेनेटिक मटेरियल असेल वगैरे त्या सगळे टॉपिक आहे ते इन डिटेलमध्ये पाहतो. ओके. काय आहे जी काही शिकवण्याची मेथड आहे आपली त्याच्यामध्ये काय आहे ट्रायंगल. जसं की आपला डिसीज ट्रायंगल होता. काय डिसीज ट्रायंगलमध्ये काय काय होतं एन्व्हायरमेंट, ऑनलाईनवाले होस्ट, पॅथोजन. काय यांचं हां बोला 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 की आता कोणतरी शब्द. यांचं काय आहे रिलेशन इंटर रिलेशनशिप काय आहे महत्त्वाची आहे. याच्यामधली एक जरी गोष्ट नसेल काय होस्ट, एन्व्हायरमेंट अँड पॅथोजन. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे तो होस्ट पाहिजे.
त्याच्यानंतर तसं एन्व्हायरमेंट तयार झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय आहे तो पॅथोजन आला पाहिजे तिथं, तरच काय आहे डिसीज डेव्हलप होतं. ओके, MPSC UPSCमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मी सांगतो त्या 3 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट, दुसरं नोट्स मेकिंग तुमच्या स्वतःचं सेल्फ. दुसऱ्याच्या झेरॉक्स मारून तुम्ही IAS होणार नाही, दुसऱ्याच्या झेरॉक्स मारून तुम्ही डेप्युटी कलेक्टर होणार नाही. ज्यांनी मारल्या त्यांना विचारा, ज्यांनी मेन्स दिला ते 10 मार्करने 15 मार्करने मागे राहिले. ज्यांच्या स्वतःच्या नोट्स होत्या, ज्या IAS झाला आहे त्या प्रत्येकाच्या तुम्ही ऑप्शनलच्या नोट्स बघितल्या असतील. असं IAS तुम्हाला सापडणार नाही की ज्याच्या ऑप्शनलच्या नोट्स नव्हत्या आणि तो IAS झालेला आहे दुसऱ्याच्या नोट्स वापरून. नाही, तिथं ज्याच्या स्वतःच्या नोट्स आहेत. मग काही जणांना एकदम लेंदी नोट्स काढायची सवय असते, काही जणांना एकदम क्रक्समध्ये काढायची सवय असते. जर तुम्ही यूट्यूबला एक सेशन बघितलं, प्रल्हाद शर्मा सर आहेत, त्यांचं बघा तुम्ही, एक 4 ते 5, 7, 8 पेजेसमध्ये पहिल्या पेपरच्या त्यांच्या नोट्स आहे आणि 8-10 पेजेसमध्ये दुसऱ्या पेपरच्या नोट्स आहेत. त्यांची 108 समथिंग काहीतरी रँक होती सरांची, 284 काहीतरी मार्क्स होते सरांना. ओके, अकोला युनिव्हर्सिटीच्या पासआउट आहेत ते. ओके, मग त्याच्यासाठी काय आहे तुमच्या स्वतःच्या नोट्स असणं. किंवा स्नेहल लायगुडे मॅडम, ओके, 312 मार्क आहेत, पुणे कॉलेजच्या आमच्याच बॅचमेट आहेत मॅडम, पासआउट. ओके, 312 मार्क ऑप्शनलमध्ये. ओके, त्याच्यानंतर सागर मिसाळ सर, त्यांच्या तुम्ही नोट्स बघितल्या असतील, त्यांना 298 मार्क्स होते ज्यावेळेस IAS झाले त्यावेळेस. ओके, IPS झाले, लगेच नेक्स्ट इयरला IAS झाले. कशामुळे तर ऑप्शनल त्यांचा एवढा हँडी होता. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर आत्ता श्यामल भगत मॅडम IAS झाल्या, ओडिसा केडर. ओके, त्यांना 285च्या आसपास काहीतरी मार्क होते. ते सगळ्या गोष्टी, मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे कुठं तर नोट्स मेकिंग, त्याच्यामध्ये ह्या तिघांच्या पण तुम्ही नोट्स पाहाल. ही महाराष्ट्रातली आपल्यामधली उदाहरणं आहेत. ओके, ऑल ओव्हर इंडिया तर भरपूर सारे एक्झाम्पल आहेतच, पण हे जी तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत जे की आपल्या आसपास कुठेतरी तुम्ही ह्यांना पाहिलेले, त्या माणसांची मार्क्स आहेत आणि ती माणसं याच्यामधून सिलेक्ट झालेली आहेत. मग त्याच्यासाठी काय आहेत, ह्या सगळ्यांच्या नोट्स होत्या. ओके, त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲन्सर रायटिंग. कला ही कला. ओके, ही कला शिकायची आहे. कला ही अशी गोष्ट असते जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी काय आहे ती सुधारत जाते, इम्प्रूव्ह होत जाते. त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला ॲन्सर रायटिंग करावं लागेल. ज्यांनी आता ॲग्री MPSCची मेन्स दिली, तुमचे सिनियर असतील, बॅचमेट्स असतील, त्यांना विचारा. ज्यांनी लिहिला, ज्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांच्यासाठी तो काय आहे सिलेक्ट होण्याचा रस्ता आहे. ज्यांनी काय आहे फक्त वाचत राहिले की नंतर करू नंतर करू, नंतर होत नाही. ओके, आत्ता तुम्ही नोट्स काढल्या तरच काहीतरी होईल. नोट्स नसतील तर काय आहे, ही तर माझ्यापाशी येऊन कीर्तन ऐकून काही फायदा नाही आहे. हे कीर्तन तुम्ही डिग्रीत पण ऐकलेले, डिग्रीतलंच मी शिकवणार आहे, नवीन काही शिकवणार नाही. मेंडेलचा लॉ मी लिहिलेला नाही आहे. जो सरांनी सांगितलं होता मेंडेल सरांनी, तोच लॉ मी पण सांगणार आहे डिग्रीतमध्ये, पण तेच सांगत होते. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता काय आहे आपल्याला मार्करच्या दृष्टीनं जायचं आहे, मास्टर व्हायचं नाही, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यासाठी काय आहे कन्सेप्ट समजून घ्या. नोट्स कशा काढायच्या मी सांगणार तुम्हाला, लिहून देणार बऱ्याचशा नोट्स, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कशी करायची काय आहेत ते सांगणार. आणि त्याच्यानंतर ॲन्सर रायटिंग मी मागच्या बॅचला घेतलेलं आहे. ॲन्सर रायटिंगच्या कॉपीज आपल्या ग्रुपला आहेत, ॲग्री MPSCच्या पण असतील किंवा ह्या आहेत. हे मागच्या वर्षीच्या पासआउट आहेत जे काय आहेत. आत्ता 28 सप्टेंबरला पहिली प्रिलिम्स देणार आहेत MPSCसाठी, पहिल्या डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणारी ही बॅच आहे. यांचे जवळजवळ 13 पेपर झाले होते. हे त्यांचा 12वा का 13वा पेपर आहे आय थिंक. ओके, हा पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स. आणि असे कोणताही पेपर तुम्ही कोणत्याही बॅचचा माझ्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा, त्यांचे प्रत्येकाचे पेपर ॲन्सर रायटिंग घेतलेलं आहे. आणि नोट्स ज्या आहेत, प्रत्येक सब्जेक्ट झाला म्हणजे जेएनटिक्सपासून आपण सुरुवात करतो. जेएनटिक्स झाला की पहिल्यांदा मी काय आहे त्याचे नोट्स चेक करतो. नोट्स असेल तर पुढच्या बॅचला, पुढच्या ह्याला बसा, नाहीतर काय नाही आला तरी चालतंय. होय सर, बरोबर आहे. कारण की काय आहे नोट्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. नोट्स जर नसतील तर काही तुमचा फायदा नाही आहे, लेक्चर करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. नोट्स जर तुम्ही प्रिपेअर करत नसाल आणि डेलीच्या डेली तर करत असाल तर फायदा. कारण की काय होतं, आज एक लेक्चर झालं, 2, 3, 4. ओके, 2.5 तासाचे लेक्चर आहेत. हे 2 तासाच्या लेक्चरचं काय आहे तुमचा डिग लागत जातो. ऑनलाईन सबस्क्रिप्शनवाले तर करतच नाहीत लेक्चर. ओके, कारण की काय होतं, एखाद्या दिवशीचं लेक्चर हुकलं, आता उद्याचं लेक्चर करायचं आहे, मग आजचं लेक्चर केलेलं नसतं, मग अगोदर आजचं लेक्चर करावं लागतं, उद्या तुम्हाला 4 तास द्यावे लागतात. 2 लेक्चर हुकले की नेक्स्ट लेक्चर करताना तुम्हाला 6 तास द्यावे लागतात. मग असंच हा काय आहे डिग वाढत जातो. त्याच्यामुळे काय आहे लेक्चर होत नाही. त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला जेवढं तुम्ही आत्ता कराल माझ्याबरोबर हे जे पेपर लिहिणारे आहेत, हे जे विद्यार्थी आहेत 5-7 त्याच्यामध्ये 70 विद्यार्थ्यांमधले 12 ते 15 विद्यार्थी असे होते की ज्यांनी नोट्स तयार केल्या, सगळं तयार केलं फायनल माझ्यापर्यंत. बरोबर, सगळ्या नोट्स त्यांच्या तयार झाल्या. इव्हन छोटे जे काही तुम्ही मायनर सब्जेक्ट म्हणता, मायनर का म्हणता मला माहीत नाही आहे. ओके, त्या सब्जेक्टच्या सुद्धा नोट्स तयार झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांना हे लिहिता येतं. हे
कधी लिहिता येतं, जर ही गोष्ट असेल तर तुम्हाला आन्सर रायटिंग करता येतं, कारण की ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे एखादा क्वेश्चन त्यावेळेस तो तुम्हाला 4 ते 5 वेळा वाचायसाठी असला पाहिजे. ओके, त्यावेळेस त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा होणार आहे. मग त्याच्यासाठी काय आहे, एकतर कन्सेप्ट, नोट्स मेकिंग आणि आन्सर रायटिंग हा ट्रायंगल जर तुमचा जुळला तर कुठेतरी रिझल्ट येणार आहे. ओके, ॲग्रिकल्चरवाल्यांचं रिझल्ट येण्याचं प्रमाण का कमी आहे, तर आपण काय आहे ना आपले कन्सेप्ट क्लिअर आहेत ना आपल्या प्रॉपर नोट्स आहेत. आत्ता काय आहे, ॲग्रिकल्चर अभ्यास करणारे बरेच जण, आता ज्यांची तिघांची महाराष्ट्रातली मी नावं सांगितले त्यांच्या नोट्स घ्या, त्याच्यामधून काय आहे शॉर्टमध्ये लिहून काढा. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह काय वाचतच नाही आहे, म्हणजे कन्सेप्ट काय आहे तो वाचतच नाही आहे. ओके, 4 गोष्टी आहेत, क्रोमोझोमचे 4 कॅरेक्टरिस्टिक आहेत, ते तुम्ही फक्त वर्ड पाठ करताय. वर्ड पाठ करून कसं चालेल, ज्यावेळेस त्याला कन्सेप्टच माहीत नसेल बॅकग्राऊंडचं, किती गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहे. ओके, काही गोष्टी आहेत ऑप्शनलच्या, पाठच कराव्या लागणार आहेत, पण काही ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावे लागणार आहेत, कारण की आपला पेपर जो आहे तो कशामध्ये येतोय, अप्लाइड सायन्समध्ये येतोय, समजतंय, त्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे, ह्याचे क्लासेस आहेत का नाही, ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल आहेत का, तुमचा मेंटॉर अवेलेबल आहे का तुम्हाला ऑन कॉल, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ऑप्शनलला. ओके, कारण की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता, आता बरेचसे जण आहेत, मागच्या बॅचला माझ्याकडे होते, त्यांचे मित्र बरेच येत होते, रूम पार्टनर, त्याचा पण ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे. मग ते काय आहेत, बुक घेऊन गेले की आम्ही करतो म्हणून. आता परत ते काय आहेत, यावर्षी परत दिसतील तुम्हाला बॅचला, हळूहळू बॅच भरत जाते. ओके, तुम्ही बघाल ते काय येतात आहे, परत येतात आहे का, तर मी करतो म्हणून काय आहे, 2 सब्जेक्ट केले, कशामधले, जेनेटिक्स केला सेकंड पेपरमधला, फिजिओलॉजी केला, हां झाला माझा सेकंड पेपर. ओके, पहिल्या पेपरमध्ये ॲग्रोनो वाचला, सॉईल वाचला, झाला. मग त्याच्यामधले किती कन्सेप्ट तुम्हाला कळाले. ओके, त्याच्यामधून आन्सर रायटिंग काय येते का, नोट्स तयार केलेत का, काही नाही. फक्त काय आहे, प्रोसेसमध्ये मी काय करतो, UPSC करतो, मी काय करतो, MPSC करतो. हे जर करत असाल आणि हे करण्यासाठी जर आला असाल तर आत्ताच माघारी जावा. घरच्यांचे पैसे आणि स्वतःचा टाईम, घरच्यांचे पैसे गेले तर चालेल, पण स्वतःचा टाईम गेलेला आयुष्यातला माघारी येत नाही दादांनो. ओके, त्याच्यासाठी काय आहे, 1 वर्ष जर तुम्ही प्रॉपर ही प्रोसेस फॉलो केली डिसिप्लिननं, तर काय आहे, तुमच्या नोट्स तयार होणार आहे, सगळ्या गोष्टी तयार होणार आहेत. ओके, परत ह्याच टाईम तुम्हाला द्यायचा शक्य होणार नाही, कारण की बाकीचे तुमच्याबरोबरचे पुढे गेलेले असतील आणि परत तुम्ही 0पासून सुरुवात करणार, हे जमणार नाही. त्याच्यासाठी काय आहे, तुम्ही एकतर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा, नसेल तर आम्ही आहेच प्रिपरेशन करून घेण्यासाठी तुमची. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यासाठी काय आहे, आपलं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला पहिल्या पेपरचे 3 व्हॉल्यूम दिलेले आहेत. ओके, पहिला, दुसरा, तिसरा आणि दुसऱ्या पेपरचे 3 व्हॉल्यूम काय आहे तुम्हाला आत्तापर्यंत आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, कशामध्ये, ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये. ओके, आता जी काही बॅच आपली चालू होणार आहे, बॅचमध्ये काय काय होईल. ओके, सगळ्यात महत्त्वाच्या शंका तुमच्या, जी काही बॅचसाठी तुम्ही आला आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर काय आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आत्ता तुम्हाला मी सांगितलं, सगळ्यात स्ट्रेट वरती काय आहे, आपल्या याच्यावरती फोकसवरती कन्सेप्ट, कारण की कन्सेप्टच क्लिअर नाही ते माझे, का तर सगळ्यांना माहिती आहे काय, ऑस्मॉसिस अँड डिफ्युजन. ओके, कुठल्या सब्जेक्टमध्ये येत आहे, फिजिओलॉजीमध्ये येत आहे. ओके, काय आहे डेफिनेशन ऑस्मॉसिसची आणि काय आहे डिफ्युजनची, काहीतरी उलट आहे, दोन्ही एकमेकांच्या उलट आहे. 1 नाईट कन्सेप्ट आपले, बरोबर, काहीतरी लोअर टू हायर आहे आणि काहीतरी हायर टू लोअर आहे. ओके, मग काय आहे याच्यामधलं, सोल्यूट आहे, सॉल्वंट आहे, ओके, कोणतं ग्रेडियंट आहे, काय आहे, हे काही आपल्याला माहीत नाही आहे. ओके, हे कन्सेप्ट आपले क्लिअर नसल्यामुळे पुढे जाऊन आपल्याला फिजिओलॉजी समजत नाही आहे. ओके, किंवा एखादा पार्ट आहे, आपण जो काही सब्जेक्टचं इंटर रिलेशन शिकलो आहे ते येत नाही, ते तुम्हाला मी पुढे सांगतो. सब्जेक्टचं इंटर रिलेशन कसं आहे, जे काही तुम्ही शिकाल ते प्रत्येक सब्जेक्टचं इंटर रिलेशन आहे. एवढं भारी सब्जेक्ट हा की प्रत्येक सब्जेक्टचं रिलेशन प्रत्येक सब्जेक्ट बरोबर आहे, पण आपण कधी लावलेलंच नाही आहे, कारण की आपण एक सब्जेक्ट पहिल्या सेमिस्टरला केला, तो बी कधी केला, शेवटच्या 10 दिवसात परीक्षा आल्यावरती. सेमिस्टरभर आपलं गप्पा गोष्टी मज्जा, जे लिहून देतात ते इंग्लिशमध्ये लिहून घेणं, ते काय लिहून देतात हे पण आपण कधी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीनं पाहिलेलं नाही. मग शेवटच्या दिवशी पाठ कर, दादा मला हे सांग, 4 महत्त्वाचे सांग, मी तेवढेच पाठ करतो आणि उद्या त्याला 2 पानं काय, मी 3 पानं लिहून येतो, काय अडचण नाही मला. ओके, तू सांग. मग तिथं काय होतं, एक्झामिनरला तुम्हाला पुढं पाठवायचं होतं. आता तसं नाही चालणार आहे, तुमच्या प्रत्येक लाईनिंगला मिनिंग असणं, त्या वर्डला कीवर्ड तुम्ही लिहिणं ते गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि कीवर्ड्स येणं ॲग्रिकल्चरमधलं महत्त्वाचं आहे. ओके, सॉईलमध्ये काय असतं, पाणी असतं, त्याला काय म्हणतो आपण, काय म्हटलं पाहिजे ॲग्रिकल्चरमध्ये, सॉईल वॉटर, हां का सॉईल मॉइश्चर, हां आपल्या एकापासूनच सुरुवात होतं. स्कोप आणि ॲग्रिकल्चर, हां इंडियन ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ
इंडियन इकॉनॉमी. ओके, हेपासून सुरुवात करतो आपण. एवढं वाक्य आपल्याला माहिती आहे. पुढचं काय, काही कुठं तसं चालणार नाही. इथं काय आहे तुम्हाला कन्सेप्ट, तो जो काही टॉपिक विचारला आहे त्याच्यावरचे कन्सेप्ट परफेक्ट लिहिणं गरजेचं आहे. ते टार्गेट ओरिएंटेड असणं गरजेचं आहे, ते आपल्याला लिहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे 360 डिग्री सिलेबस विल बी कवर्ड इन अ टाईम बाउंड मॅनर. एक 6 महिन्याची बॅच चालते माझी. ओके, बाकी कुणाची किती चालत असेल, 4 महिन्यात 3 महिन्यात कंप्लीट करणारे पण आहेत, पण माझी कमीत कमी 6 महिने चालते. का तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्या नोट्स ज्या आहेत, आणि मी विदाऊट PPT शिकवतो, PPTवरती शिकवत नाही. PPT वाचून दाखवायचे म्हटल्यावर मी पण 2.5 महिन्यामध्ये बॅच संपवू शकतो. ओके, पण इथं काय आहे, मला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा नोट्स तुम्हाला लिहून द्यायच्यात. मागच्या बॅचमध्ये मी जवळजवळ तुम्हाला 600 ते 700 पेजेसच्या नोट्स ज्या आहेत त्या लिहून दिलेल्या आहेत मागच्या बॅचवाल्या विद्यार्थ्यांना. त्याची एक सॅम्पल PDF, एक सब्जेक्ट त्याच्यामधला, त्या 8-10 सब्जेक्टमधला तुम्हाला आपल्या ग्रुपवरती अवेलेबल करून देण्यात आलेला आहे टेलिग्रामवरती, प्लांट फिजिओलॉजीच्या. ती नोट्स तुम्ही पाहू शकता. ओके, त्याच्यानंतर काय आहे, कंप्लीट मटेरियल बेस्ड ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जे काही आपलं मटेरियल आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला पकडून आहे. सिलेबस तर कव्हरच आहे, पण त्याच्याबरोबर काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनला पकडून आहे. जसं की आपण पाहताना पण काय आहे, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच आपण काय आहे, सब्जेक्ट किंवा जो काही क्वेश्चन आहे किंवा जो काही सिलेबसचा पॉईंट आहे तो पाहतो. म्हणजे काय आहे, ज्यावेळेस मी शिकवायला सुरुवात करतो तो टॉपिक घेतला की त्या टॉपिकवरचा, जसं की आता इथला टॉपिक घेतला आपण, काय आहे, सोमॅटिक हायब्रिडायझेशन. त्या सोमॅटिक हायब्रिडायझेशनवरती आत्तापर्यंत आयोगाने काय काय विचारलेले आहेत क्वेश्चन ते बघणार, आणि त्याच्यानंतरच मग त्या टॉपिकला सुरुवात करणार. त्याच्या बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत काय असेल विचारले ते सगळं पाहणार. ओके, त्याच्यानंतर काय आहे, PYQ डिस्कशन इन क्लास. ओके, PYQचं डिस्कशन केलं जाईल. जे काही तुम्हाला सरप्रायझिंग क्वेश्चन दिले जातात आठवड्यातनं 1-2दा क्लास चालू होण्याच्या अगोदर, 10 मिनटं, मग तो लिहायचा आहे तुम्ही, मग त्याचंच आपण लगेच डिस्कशन करणार. आणि मोस्टली मी काय आहे, PYQ लिहून घेतो. ज्या काही टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये पण PYQ लिहून घेतो. का तर आपल्याला आयोगाच्या धर्तीवर तयारी करायची. PYQ खूप महत्त्वाचे आहेत. बाकीचे क्वेश्चन देण्यापेक्षा आयोग तुम्हाला काय मागतोय ते देणं करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, रेग्युलर आन्सर रायटिंग आहे सेशन आफ्टर कम्प्लिशन ऑफ ईच सब्जेक्ट. आता मागच्या बॅचला मी जवळजवळ दादांनो 13 टेस्ट घेतल्या होत्या. 13 टेस्टमध्ये काय आहे, त्याचे मॉडेल आन्सर दिलेले आहेत, त्याचे पेपर चेक करून दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. ओके, ह्या बॅचमध्ये काय आहे, मी 6 टेस्ट घेणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, 4 सेक्शनल टेस्ट असतील, 2 त्याच्यामध्ये FLT म्हणजे फुल लेंथ टेस्ट ज्या आहेत त्या होतील तुमच्या. ओके, आणि आन्सर रायटिंग जनरली काय आहे, चालू राहतं आपलं. ओके, त्यानंतर काय आहे, टॉपर गायडन्स सेशन. मागच्या वर्षी आपण आत्तापर्यंत 3-4 टॉपर घेऊन आलो होतो. त्याच्यामध्ये मागे IPS महेश गीते सरांचं सेशन झालं होतं आपल्याकडे. ओके, जे की ॲग्रिकल्चर ऑप्शनलमधून IPS झाले होते. IFS मेन्स त्यांनी दिलेल्या होत्या, त्याचा इंटरव्ह्यू दिला होता, त्यांचं सेशन झालं होतं. त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत नाबार्डचे अधिकारी जे ॲग्रिकल्चरमधून झालेले आहेत, त्याच्यानंतर CAP कॉलेज, असे भरपूर सारे सेशन जे आहेत ते मागच्या बॅचला आपण करून घेतले होते. ओके, त्याच्यानंतर काय आहे, कंप्लीट आणि बेस्ट स्टडी मटेरियल आहे आपलं. जे काही स्टडी मटेरियल मी देणार आहे 6 पुस्तकं ते पूर्ण आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. बाकीकडे जायची गरज नाही आहे. जरी तुम्हाला जायचं असेल तरी मी स्टँडर्ड रेफरन्स बुक सांगायला तयार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन करू शकता ते मटेरियल. ओके, त्याच्यानंतर काय आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन्स राहतील किंवा 1-to-1 इंटरॅक्शन जे आहे, मी क्लास झाल्यानंतर इथंच आहे. ओके, आपलीच अकॅडमी आहे, त्याच्यामुळे मी असं काही नाही क्लास घेतला आणि फॅकल्टीसारखा निघून गेलो. आपलंच आहे, त्याच्यामुळे मी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8पर्यंत इथंच आहे. तुम्ही कधीही येऊ शकता, कोणताही डाऊट असेल तो विचारू शकता. जे ऑनलाईन आहेत त्यांनी टेलिग्रामला मला मेसेज करा किंवा कॉल करा, त्यांचे डाऊट्स त्याच्यावरती क्लिअर केले जातील. ओके, ऑनलाईनवाले. त्याच्यानंतर काय आहे, ही जी बॅच तुम्हाला सांगितलं, कमीत कमी आता इथं 5 ते 6 महिने दिले आहे, पण 6 महिने चालेल. ओके, काय आहे, 6 महिने तरी चालेल. कारण की तुम्हाला माझ्याबरोबर काय आहे, सगळे नोट्स तयार होणार, सगळं ऑप्शनल तयार होणार. परत तुम्ही काय आहे, ज्यावेळेस मेन्सला असता, ओके, मेन्सचं काय आहे, आत्ता कालावधी बघा, 80 दिवस मेन्स आहेत. आता 80 दिवसात मेन्स आहे, समजते. 80 दिवसात मेन्स आहे म्हणजे काय आहे, तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत, मगाशी आपण बघितलं मेन्सला 7 पेपर आहेत. 7 पेपरमध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत, 16-17 सब्जेक्ट आहे. ते तुम्हाला किती 80 दिवसात करायचे. किती दिवस येतात आहे, 4-5 दिवस एका सब्जेक्टला येतात. त्या दिवसांमध्ये तुम्ही ऑप्शनल कसा तयार करणार, त्याच्यासाठी काय आहे, तुमच्या त्या टायमिंगला काय असलं पाहिजे, जे काही मटेरियल आहे त्याची रिव्हिजन, रायटिंग आणि ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या त्याचं ॲनालिसिस. या ठिकाणी नोट्सचा कोणताही पार्ट येत नाही दादांनो. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही मेन्सला असाल त्यावेळेस तुम्ही फक्त रिव्हिजन करायला सुरुवात करायची. ज्या नोट्स आहेत त्या नोट्स उचला, रिव्हिजन करायला सुरुवात करा, रायटिंग करायला सुरुवात करा आणि त्या रायटिंग जे केलं त्याचं ॲनालिसिस करून घ्या कोणाकडून तरी किंवा सेल्फ ॲनालिसिस करा. तर तुम्ही काय आहे, मेन्स पास होणार आहे. ओके, जी काही आता 2026ची मेन्स आहे ती आय थिंक मला वाटतं 24 मेला आहे.
प्रिलिम सॉरी, आणि मेन जी आहे ती ऑगस्टमध्ये काहीतरी 22 का 23 ऑगस्टपासून चालू होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पण काय आहे, एक 87-88 दिवसांचा गॅप आहे. ओके, आत्ता जेवढा आहे तेवढाच पुढच्या वर्षी असेल. जे काही राज्यसेवावाले आहेत त्यांचं काय आहे 28 सप्टेंबरला मेन्स आहे, प्रिलिम्स आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे एक 4 महिने तुम्हाला भेटतील, पहिली राज्यसेवा आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला परत आयोगासारखं UPSC सारखं होईल, पहिल्यांदा राज्यसेवा, लगेच MPSC फॉरेस्ट्री, मग ॲग्री, असं जे काही शेड्यूल आहे ते फॉलो केले जाईल. त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला आत्ता जे काही तुम्ही अभ्यास करताय 2026च्या तयारीसाठी, ओके, त्या 2026च्या तयारीसाठी काय आहे तुम्हाला आत्ता इथं 2025 एंड होतं आहे तिथपर्यंत काय आहे तुम्हाला हे जे काही आत्ता मला वाटतं जून चालू आहे, जून टू डिसेंबर काय आहे तुम्हाला ऑप्शनल करायचा आहे. ओके, कंप्लीट ऑप्शनल वाचून तो सगळा काय आहे त्याच्या नोट्स वगैरे तयार करून ठेवायच्यात, आणि त्याच्यानंतर काय आहे तुम्ही नंतर प्रिलिम्सला शिफ्ट होता. ओके, मग याच्यामध्ये इथं फक्त ऑप्शनलच नाही, नाहीतर ऑप्शनलच घेऊन बसाल, सिलेक्शन सांगितलं सरांनी त्याच्यामधून होणार आहे, बाकी पण मेनचे सब्जेक्ट आहेत. ओके, नाहीतर परत म्हणायचा ऑप्शनल झाला आता बाकीच्याचं काय, तर बाकीचे तिथं 5 GS आहेत, आपले 4 GS आणि SSC सब्जेक्ट आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कधी डिसेंबरपर्यंत, आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सला 4 महिने द्यायचे आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही काय आहे प्रिलिम्स द्याल, प्रिलिम्समध्ये स्कोर आला तर मेन्स तुमच्या हातामध्ये. ओके, नाहीतर नुसती प्रिलिम पास होऊन ह्या मार्केटमध्ये भरपूर जनता आहे, 60% जनता आहे प्रिलिम टू प्रिलिम करणारे. काय करतो MPSC UPSC करतो, काय करतो वर्षभर प्रिलिम करतो, पहिल्याच वर्षी थोडंफार मेन्सचं. भरपूर सारी UPSC करणारी जनता आहे ज्यांनी अजूनपर्यंत एकही आन्सर लिहिलेलं नाही, भरपूर सारी जनता आहे ज्यांनी सिलेबस एखादा मात वाचलेला नाही आहे ऑप्शनलचा. ओके, ऑप्शनल करतोय मी, त्यांनी फक्त काही जण आहेत त्यांनी सांगावं. 1 वर्ष तयारी करणारा एक जण माझ्याकडे आला होता, सर इंजिनिअरिंगच्या म्हणजे इंजिनिअरिंग जो ऑप्शनलमध्ये इंजिनिअरिंग आहे त्याच्यासाठी काय करायचं, ॲग्रिकल्चरमध्ये इंजिनिअरिंग नाहीच आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये ASDS नाही आहे जर सब्जेक्ट बघितले तर. मग असे बहादर आहेत ह्या मार्केटमध्ये, मग काय करायचं सांगा. मग ते आपण नसलं पाहिजे. आपल्याला जर सिलेक्शन पाहिजे तर आत्तापासून तुम्ही जसं मी सांगितलं सिलेबस असेल, सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय आहेत बघायच्यात, व्यवस्थित करायच्या आहेत. ओके, हा सिलेबस आहे आणि हा तुम्हाला कवर करणारे तुम्ही आहेत. ओके, जो ग्रॅब करायचा आहे आपल्याला UPSC MPSCचा सिलेबस. एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. UPSC जर करत असाल तर एव्हरीथिंग अंडर स्काय. ओके, बियॉन्ड लिमिट तुम्हाला जाऊन काहीतरी करावं लागेल. एवढी सारी कॉम्पिटिशन आहेत, मागचे आहेत ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये, नवीन येणारे कॉम्पिटिशनमध्ये आहेत तुम्हाला, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये येणार आहेत. ओके, मग आता ऑप्शनल सब्जेक्टमध्ये काय आहे, उद्या आपण सिलेबस डिकोडिंग घेणार आहे, आज फक्त आपण काय आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ते पाहूया. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे पेपर 1मध्ये काय आहे इकॉलॉजी एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे ॲग्रोनॉमी हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट्री आहे, त्यानंतर चौथा सब्जेक्ट तुम्हाला काय आहे वीड सायन्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वीडचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सॉईल सायन्स आहे, त्याच्यानंतर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन आहे. ओके, त्यानंतर काय आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा टॉपिक आहे, आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन हा टॉपिक आहे. ओके, त्याच्यानंतर जर सेकंड पेपर बघितला, हे झाले 8 सब्जेक्ट. ओके, याच्यामध्ये आता याच्यामध्ये जर कॉम्बिनेशन बघितलं, ज्यावेळेस तुम्ही काय आहे जे काही तुम्हाला PYQचं मटेरियल दिलेलं आहे, ओके, PYQच्या मटेरियलमध्ये बघा, ओपन करा पहिलं पेज, ओपन केल्यानंतर सिलेबस संपल्यानंतर जिथं पहिल्या पेपरचं ॲनालिसिस चालू होतं आहे, सॉरी पहिल्या पेजच्या सेकंड म्हणजे मागचं पेज ज्याच्यावरती आपण सिलेबसचं ॲनालिसिस दिलेलं आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये बघा. आता तुम्ही काय म्हणता, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल, डिग्रीमध्ये पण काही जण असतात अभ्यास करत असतील, तेव्हापासून ते म्हणतात आहे काय आहे हे 2 मायनर सब्जेक्ट आहेत पहिल्या पेपरचे. ओके, हा एक मायनर सब्जेक्ट आहे, हा एक मायनर सब्जेक्ट आहे. ओके, मेजर करतो आणि मायनर परत काय होऊन जातील, असं होत नाही. मेजर आणि मायनर हा काही प्रकारच नाही आहे. आयोगाने तिथं सांगितले का तुम्हाला सिलेबसमध्ये मेजर आणि मायनर. तुम्ही बघा 2024चा ॲनालिसिस, ॲग्रोनॉमी किती मार्कला विचारला होता, 50 मार्कला. ओके, त्याच्यानंतर एक्सटेन्शन किती मार्कला विचारला होता, 50 मार्कला विचारलेला. मग आहे का ॲग्रोनॉमीचं जेवढं वेटेज आहे तेवढंच काय आहे तुमचं कशाचं आहे एक्सटेन्शनचं आहे. तुमचा सॉईल सायन्स 40 मार्करला विचारला, एक्सटेन्शन किती मार्करला विचारला 50 मार्करला विचारला. आहे का मेजर मायनर. त्याच्यानंतर तुम्ही 2023ला तर बघा हाईट आहे याच्यामध्ये, एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स दोन्ही मिळून 110 मार्करला विचारलं होतं. ओके, म्हणजे 250 मार्काचा पेपर असतो तो, टोटल जर त्याचे मार्क केले ऑप्शन सहित तर 400 मार्कचा होतो. बरोबर आहे, कारण की किती 8 क्वेश्चन असतात, 8 पैकी तुम्हाला किती लिहायचे असतात 5 लिहायचे असतात. ओके, 50 मार्क एक क्वेश्चन कॅरी करतो. त्याच्यामध्ये पहिला आणि 5वा कंपल्सरी असतो, 2 सेक्शन असतात, ते आपण नंतर घेऊया कसा असतो एक्झामचा पॅटर्न वगैरे. मग ह्याच्यामुळे काय आहे तुम्ही असं धरून चालू नका 23-30ला एवढे कमी सिलेक्शन ॲग्रिकल्चरमध्ये असण्याचा हा 2 सब्जेक्ट
चा रोल होता इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन. 110 मार्करला विचारलं गेलं होतं आणि हे कुठं विचारलं त्यांनी कंपल्सरी क्वेश्चन्समध्ये विचारलं. कंपल्सरीमध्ये तुमचा क्वेश्चन जर नाही आला तर तो तसाच राहून जातो. ओके, आणि एखादा क्वेश्चन राहिला की बऱ्याच वेळा तुमचं काय आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये सिलेक्शन राहून जातं. इथं काय आहे सगळेच्या सगळे क्वेश्चन तुम्हाला कव्हर करणं मस्ट आहे. ओके, समजतंय. त्याच्यामुळे काय आहे याच्यामध्ये कुठल्याही सब्जेक्टला तुम्ही मायनर आणि मेजर असं क्लासिफाय नका करू. ओके, किंवा माझ्याकडे तरी येऊ नका घेऊन सर मायनरचं झालं आहे मेजरचं झालं आहे. जे काही आहे तो सब्जेक्ट म्हणा. ओके, त्याच्यानंतर सेकंड पेपरमध्ये काय आहे जर बघितलं आपण 250 मार्कमध्ये सेल बायोलॉजी आहे याच्यामध्ये आणि जेनेटिक्स आहे जे काही बेसिक आहे सेल बायोलॉजीज. आता याच्यामध्ये मी शिकवताना काय आहे सेलचे 4 लेक्चर घेतो. 8 तास तुम्हाला सेल शिकवतो. कारण की सेल जर शिकला तुम्ही हा टॉपिक तर त्याचं सगळीकडे ॲप्लिकेशन आहे. सेकंड पेपरमध्ये पहिल्या पेपरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते सापडेल. त्याच्यासाठी काय आहे सेल हा टॉपिक एकदम व्यवस्थित शिकणं. कारण की तो ज्यावेळेस तुम्ही शिकताय तेव्हापासून 11वी 12वीपासून तो डिग्रीच्या लास्ट इयरपर्यंत आपल्याला काय करायचं शिकायचं आहे आणि त्याचं जे काही डॉट कनेक्शन राहिलं होतं ते डॉटचं आपल्याला कनेक्शन करायचं. त्याच्यानंतर काय आहे प्लांट ब्रीडिंग. ओके, त्याच्यानंतर आहे सीड टेक्नॉलॉजी सेकंड पेपरमध्ये. त्याच्यानंतर प्लांट फिजिओलॉजी आहे, हॉर्टिकल्चर आहे, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी आणि फूड प्रोडक्शन हे सब्जेक्ट आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस काय आहे हे जे सगळे सब्जेक्ट आहे हे का ह्याच लाईनमध्ये अभ्यास करायचे हे उद्याच्या सेशनमध्ये सांगेल तुम्हाला मी. सिलेबस डिकोडिंग का ह्याच लाईनमध्ये दिलेत आयोगाने आणि सेकंड पेपरच का करायचा आहे हे आपलं उद्याच्या सिलेबसमध्ये ज्यावेळेस आपण सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर उद्या घेतो आणि त्याच्यानंतर परवापासून काय आहे आपण आपल्या मेन लेक्चरला सुरुवात करतो. ओके, जे तिथं काय आहे जेनेटिक्सपासून सुरुवात करतो. आता हे झालं काय आहे तुमचं ऑप्शनलच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. ओके, आता मग त्याच्यानंतर काय आहे मी कसं शिकवतो जे बघायला आलाय तुम्ही बरोबर की कन्सेप्ट कशी शिकले पाहिजेत का आहेत गोष्टी त्या आपण थोड्याशा याच्यामध्ये पाहूया. ओके, काय याच्यामध्ये आतापर्यंत झालेलं याच्यामध्ये डाऊट काय असतील तर विचारा सांगा. ऑनलाईनवाले ओके. आता न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमधला आपला टॉपिक. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला आयोग विचारतं रोल ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. ओके, काय काय रोल आहेत त्याचं काय आहे बेनिफिट काय आहेत जर डिफिशियन्सी असेल तर काय डिफिशियन्सी होती कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे होते त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात. ओके, ज्यावेळेस आपण प्लांट पाहतो आता प्लांटमध्ये काही इलेमेंट जे आहेत तुम्ही ऐकलं असेल डिग्रीमध्ये मोबाईल आणि इमोबाईल न्यूट्रिएंट. ओके, मोबाईल न्यूट्रिएंट कोणते आहेत एखादं जास्त जाऊ द्या एखादं आपल्या डिग्रीचा मान राखण्यापुरतं. ओके, 4 वर्षाचा हां काय आयन मोबाईलमध्ये काही मोबाईलमध्ये हां मॅडम सर नायट्रोजन. ओके, अजून मोबाईलमध्ये नायट्रोजन. ओके, ठीक आहे. मोबाईलमध्ये काय आहे तुमचे 3 NPK अरे 3 पण माहीत होते मला. ओके, त्याच्यानंतर काय आहे MG मॅग्नेशियम. ओके, हे काय आहेत मोबाईल आहेत कशामध्ये प्लांटमध्ये. इमोबाईल कोणते आहेत याच्यामध्ये काय आहे सल्फर कॅल्शियम आणि आयन हे काय आहेत इमोबाईल आहेत. ओके, आता हे झालं काय आहे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं पाठ केलं आपण. ओके, ज्यावेळेस आता सब्जेक्टिव्हच्या दृष्टीने जायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने जायचं आहे जे काही तुमचं प्लांट आहे. ओके, हे प्लांट आहे या प्लांटमध्ये जर आपण बघितलं चित्रकला काय माझी एवढी चांगली नाही समजून घ्या फक्त. ओके, तर काय आहे ज्यावेळेस काय आहे सॉईलमधून हे न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब केले जातात प्लांटमध्ये. ओके, त्यावेळेस काय आहे जे काही मोबाईल न्यूट्रिएंट आहेत सॉईलमधून ॲब्सॉर्ब करणारे. आता प्लांटमध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे मुवमेंट काय होणार आहे त्याची स्लो असणार आहे का फास्ट असणार आहे फास्ट मुव्हिंग असणार आहेत. ते फास्ट मुव्हिंग असल्यामुळे काय आहेत ते टिप एंडकडे जाणार आहेत. ओके, त्याच्यामुळे काय आहे जे काही मोबाईल इलेमेंट आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त असणार आहे शूटला जास्त असणार आहे. जो काही शूट पार्ट आहे ओके हे काही लीव्ज आहेत याच्यामध्ये काय आहेत ते जास्त असणार आहे. मग त्याच्यामुळे डिफिशियन्सी कुठं असणार आहे त्यांची
लोअर लिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असते. पण आपण डिग्रीमध्ये काय लक्षात ठेवलं, जे मेजर न्यूट्रिएंट ते खाली ॲब्सेंट असतात. ओके, हा आपण कन्सेप्ट लक्षात ठेवलेला आहे. पण कन्सेप्ट तसा नाही आहे. काय आहेत, मोबाईल आहेत, त्याच्यामुळे काय आहे, ज्यावेळेस सॉईलमधून प्लांटमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात त्यावेळेस त्याची मुवमेंट काय होते, फास्ट होते, आणि त्याच्यामुळे काय आहे ते शूट एंडला म्हणजे अपेक्स एंडला काय आहेत जास्त असतात. ओके, त्याचं कॉन्सन्ट्रेशन. आणि लोअर लिव्हजमध्ये काय होणार आहे, त्यांची डिफिशियन्सी होणार आहे. ओके, हे काय आहेत, डिफिशियन्सी असते यांची कुठं, इन लोअर लिव्हजमध्ये. ओके, आता दुसरे कोणते आहेत, इमोबाईलवाले. इमोबाईलवाल्यांचं काय होणार आहे, आता ज्यावेळेस सॉईलमधून ते ॲब्सॉर्ब होणार आहेत. ओके, कशामध्ये, प्लांटमध्ये आले. ओके, प्लांटमध्ये आल्यानंतर काय आहे, त्यांची मुवमेंट एकदम स्लो असणार आहे. त्याच्यामुळे काय आहे, ते कुठं अवेलेबल होणार आहेत, लोअर पार्टमध्ये अवेलेबल होणार आहेत. ओके, मग याची काय आहे, अवेलेबिलिटी जी आहे ती काय असणार आहे, लोअर पार्टमध्ये जास्त असणार आहे, हायर असणार आहे. ओके, आणि ज्यावेळेस काय आहे त्याची डिफिशियन्सी बघितली आपण, ती डिफिशियन्सी कुठं असणार आहे, तर अप्पर पार्टमध्ये असणार आहे. ओके, या गोष्टी आहेत. आता हे झाला हा कन्सेप्ट. ह्याला मग काय आहे, फिजिओलॉजीची जोड आहे. मग सॉईलमध्येच फिजिओलॉजी येतो का, आता हे दोन्हीचं कनेक्शन आहे. कुठं, इथून काय आहे तुमची सॉईल आहे, मग सॉईलमधून काय आहे, प्लांट काय करतं, वॉटर ॲब्सॉर्प्शन करतं. वॉटर ॲब्सॉर्प्शन कशाच्याद्वारे करतं, हां, जे रूट हेअर्स आहेत, रूट्स आहेत त्याच्याद्वारे. मग रूटवरती रूट हेअर्स आहेत, मग प्रायमरी रूट आहे, सेकंडरी रूट आहे, सेकंडरी रूटवरती परत काय आहेत, रूट हेअर्स आहेत. त्या ज्या काय आहेत व्हाईट कलरच्या असतात, जे काय आहेत सगळ्यात जास्त काय असतात, वॉटर ॲब्सॉर्बिंग असतात. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामधून काय आहे, वॉटर एंटर करतं. ओके, मग त्या काय आहेत, इथपासून इथपर्यंत येतं. जे काही रूट हेअरनं वॉटर ॲब्सॉर्ब केल्यापासून काय आहे, झायलमपर्यंत येतं. बरोबर, त्या वेगवेगळ्या सेलमधून जातं. मग तिथं वेगवेगळ्या मुवमेंट होतात. अपोप्लास्ट मुवमेंट असेल, सिम्प्लास्ट मुवमेंट असेल. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग अपोप्लास्टमध्ये काय आहे, सेलमधून जातं आहे का सिम्प्लास्टमधून सेल वॉलमधून जातं आहे, हे कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग सेल वॉल महत्त्वाचं असतं, माहीत असणं गरजेचं आहे. मग सेल वॉल कुठं शिकतो आपण, जेनेटिक्समध्ये, जे सेल ऑर्गेनल आहेत त्याच्यामध्ये. मग त्या सेल वॉलवरती कशाचं डिपॉझिशन असतं, लिग्निनचं डिपॉझिशन असतं, क्युटिनचं डिपॉझिशन असतं, सुबेरिनचं डिपॉझिशन असतं. लिग्निन आणि क्युटिनचं डिपॉझिशन जिथं थिक आणि जास्त असतं तिथं काय आहे, तुमचं जे काही वॉटर लॉसेस कमी असतात. ओके, सुबेरिनचं ज्या सेलवरती डिपॉझिशन असतं ती सेल इम्परमिएबल असते वॉटर मुवमेंटसाठी. मग याच्यामध्ये काय आहे, इथं ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटरमध्ये डायग्राम बघाल, एकाच सेलमध्ये काय आहे तर सुबेरिन प्रेझेंट नसतं, बाकी सेलवरती प्रेझेंट असतं. तर मग वॉटर याच्यामधून मुवमेंट करतं कुठं, झायलमपर्यंत. मग ही जी मुवमेंट आहे याला काय म्हटलं जातं, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर म्हटलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर म्हटलं जातं. आणि इथपासून ह्या झायलमपासून ह्या लिव्हजमध्ये वॉटर येतं इथं. ओके, आणि तिथून काय आहे स्टोमॅटाद्वारे बाहेर पडतं आणि जे काय आहे ट्रान्सपिरेशनमध्ये निघून जातं. ओके, लॉसेस ऑफ वॉटर. इथं काय आहे तुमच्या पॅरेनकायमॅटस सेल आहेत, कशामध्ये, लिव्हजमध्ये. मेझोफिल सेल, पॅरेनकायमॅटस सेल वगैरे त्या सगळ्या आहेत. बंडल शीटमधून ते बाहेर पडून निघून जाते. ओके, मग ह्या गोष्टी आहेत. मग इथून ज्यावेळेस इथपर्यंत येतं आहे ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, असेंट ऑफ सॅप म्हटलं जातं. ओके, मग ह्या ज्या गोष्टी आहेत, मग ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या थिअरीज आहेत, काय आहेत, हे सगळे इंटर रिलेशन लागलं पाहिजे. म्हणजे काय आहे, सॉईलचा अभ्यास करताना आपण काय आहे, जेनेटिक्स पाहतोय, फिजिओलॉजी पाहतोय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यासाठी काय आहे, आपल्याला त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. ओके, त्या दृष्टीने कन्सेप्ट समजून घ्यायचे. नाहीतर काय आहे, हे मेजर न्यूट्रिएंट आहेत, मग मेजर न्यूट्रिएंट काय आहेत, लोअर साईडला डिफिशियंट असतात. हा कन्सेप्ट कधीतरी विसरून जाणार आहे. ओके, ज्यावेळेस काय आहे तुमचं जास्त प्रेशर असतं त्यावेळेस हे कन्फ्युजन होणार आहे तुमचं. ओके, कारण की त्याच्याबरोबर मॅग्नेशियम पण आहे तुम्हाला. ओके, जर तुम्ही ते प्रॉपर लक्षात ठेवले तर त्याच्यामध्ये तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे तुमचं सॉईलचा पार्ट आहे. ओके, सॉईल. आता हे आपण प्लांट न्यूट्रिएंट कशामधले बघितले, प्लांटमध्ये बघितले. ज्यावेळेस आपण सॉईलमध्ये येतो, सॉईलमध्ये जर बघितलं तर 3 न्यूट्रिएंट आहेत, मोबाईल जे आहेत जास्त सॉईलमध्ये, जे की कोणते आहेत, सल्फेट आहे, नायट्रोजन आहे आणि बोरान. हे तिन्ही जे आहेत ते काय आहेत, मोबाईल आहेत. म्हणजे काय आहे, याची मुवमेंट जी आहे ती फास्ट आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरे महत्त्वाचे जे काय आहेत, इमोबाईल. ज्यावेळेस आपण इमोबाईल न्यूट्रिएंट पाहतो, आता इमोबाईल न्यूट्रिएंटमध्ये 2 महत्त्वाचे आहेत ह्याच्यामध्ये, किंवा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे जो की तुम्ही पाहिला असेल की तो काय आहे, रूट झोनला दिला जातो. हे तुम्ही डिग्रीत पण लिहिलं असेल, एखाद्या वेळेस पाठ करून लिहिलं असेल. कोणता, फॉस्फरस. ओके, आपण कुठं देतो, गली घेतो आणि त्या गलीमध्ये टाकतो काय, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ओके, हे जे जो 2 आहेत काय आहेत, इमोबाईल आहे. जिथे दिले जातात त्याच्या अराउंडच ते अवेलेबल होतात, जास्त लांब जात नाहीत. आता नायट्रोजन,
त्याच्यामुळे काय आहे, आता ज्यावेळेस हे जे आहेत, हे जे काय आहेत हायली मोबाईल आहेत, हे काय आहेत इमोबाईल आहेत, म्हणजे एकदम रेअरली मोबाईल, एखाद्या वेळेस ते कुठेतरी थोडीशी मुवमेंट करणार आहेत, नाहीतर ते काय आहेत स्टॅग्नंट आहेत. त्याच्यामुळे काय आहे, जे काही राईस क्रॉप आहे, राईस क्रॉपमध्ये आपण काय करतो, कोणत्या फॉर्ममध्ये फर्टिलायझर देतो, नायट्रोजनस फर्टिलायझर जे आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये देता तुम्ही, अमोनियम फॉर्ममध्ये देतो. कोणत्या फॉर्ममधले अवॉइड करतो आपण, कोणत्या फॉर्ममधले देत नाही आपण, नायट्रोजनस किंवा नायट्रेट फॉर्ममधले देत नाही. कोणत्या फॉर्ममधले देतो आपण, तर अमोनियम किंवा अमाइड फॉर्ममधले आपण काय आहे ते प्रेफर करतो. का दिलं जात नाही, तर काय आहे ते दोन्हीकडे पण, प्लांटमध्ये पण आणि सॉईलमध्ये पण काय आहे, नायट्रोजन हे काय आहे हायली मोबाईल आहे, त्याच्यामुळे ते काय होते, हायली मोबाईल असल्यामुळे लीच आऊट फास्ट होते. सॉईलमधून ते काय आहे लगेच निघून जाणार आहे, समजतंय, लवकर निघून जाणार आहे, हे काय आहे मोबाईल असल्यामुळे. त्याच्यामुळे काय आहे आपण अमोनियम फॉर्ममध्ये देतो. आणि ते कोणत्या ठिकाणी देतो, रिड्यूस झोनला देतो. हा एक वर्ड आपण यूज करतो राईसमध्ये. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. ओके, हे कन्सेप्ट आहेत त्याच्यामधले. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शिकताय तर त्यावेळेस काय आहे, तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायच्या आहेत ऑप्शनलमध्ये. ओके, हे सगळ्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर जर बघायचं म्हटलं तर जनरली आता तुमच्या घरच्या गोष्टींमध्ये आपण घरच्या ॲग्रिकल्चरमध्ये जाऊया आता. ओके, जो की ॲग्रोनॉमीचा कन्सेप्ट, क्रॉप इंटेन्सिटी. ओके, क्रॉपिंग इंटेन्सिटी काढली असेल, गणित आलं असेल डिग्रीमध्ये, कसं बसं सोडवलं आहे आपण ते. ओके, काही सोपंच आहे, त्याच्यामध्ये काय असं जास्त नाही आहे. जे काही 2-3 सीझन आहेत आपल्याकडे, एका वर्षामध्ये आपल्या घरी किती क्रॉप घेतले जातात, 2-1 जे काही आहे ते त्याच्यानुसार. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं क्रॉप इंटेन्सिटीचं फॉर्म्युला काय आहे, MCR कोणी केला असेल ऑनलाईनवाले, काय सांगा, सांगा काही एखादा येत असेल तर. काय आहे याच्यामध्ये, ग्रॉस क्रॉप एरिया अपॉन नेट सोन एरिया. हां, हे थोडंसं आहे आपल्याला बूस्ट द्यावा लागतो, पण एक्झाममध्ये कोण नाही आहे शेजारी सांगायला, त्याच्यासाठी आधीच पाठ करावा लागणार आहे. ओके, जसं आपल्याला जनगणमन येतं पण ते सगळ्यांबरोबर येतं. ओके, एकटं म्हणायचं म्हटल्यावर येत नाही, पण इथं काय आहे, ही परीक्षा एकटं म्हणण्याची आहे, एकटं लिहिण्याची आहे. डिस्कशनमध्ये सगळ्यांनाच येत आहे, पण लिहिता ना मग ते येत नाही. ओके, इंटू काय आहे 100 आहे. ओके, ज्यावेळेस आता आपण काय आहे आपल्याकडे जर बघितलं, आता कोणत्या एरियाचा काय वाटतं तुम्हाला, क्रॉपिंग इंटेन्सिटी कोणत्या एरियाची जास्त आहे, काय ह्याच्यामध्ये काय येते आता, ग्रॉस क्रॉप एरिया आणि नेट सोन एरिया काय ह्याच्यामध्ये सांगा मला. आता तुमच्या घरी किती जमीन आहे, आता तुमच्या घरी 1 हेक्टर जमीन आहे असं आपण पकडलं. एका वर्षामध्ये तुम्ही काय करता, ती वेगवेगळ्या टाईमला वेगवेगळे क्रॉप घेता. म्हणजे काय आहेत, किती सीझन आहेत आपल्याकडे माहीत आहेत ना, खरीप, रबी आणि ॲग्रिकल्चरमधले जैद. ओके, समरमध्ये जनरली काही नसतं, जिथं वॉटर अवेलेबल आहे तेच समरमध्ये काहीतरी करतात, नाहीतर जनरली आपल्याकडे खरीपातच मोस्ट ऑफ द काहीतरी होतं. आणि रबीमध्ये पण ज्यांच्याकडे वॉटरची अवेलेबिलिटी आहे ते, झैडमध्ये तर बऱ्याच ठिकाणी होत नाही, रेअरली काही ठिकाणी त्या गोष्टी ज्या आहेत. अराऊंड कुठं झैड पॅटर्न चालतो सगळ्यात जास्त, हां कोणते झैड क्रॉप, पहिला 1-1-1 जास्त दिवस झाला अभ्यास केलेला, 4 वर्ष झालं, त्याच्यामुळे आठवत नाही. हां नाही, ग्राउंडनट साईडमध्ये नाही. 2-3 महत्त्वाचे क्रॉप आहेत त्याच्यामध्ये. उन्हाळ्यात काय काय खाता आहे, उन्हाळा चालू होताना कलिंगड खाता असाल. ओके, वॉटरमेलन, मस्कमेलन ते जनरली झैड क्रॉपमध्ये येतात. ओके, आणि ते कुठं आहे, जनरली जे काही तुमचा नदीचा एरिया आहे, जे पाणी कमी होणार आहे त्याच्या जे काही बेसिन एरियामध्ये काय आहे तुम्ही हे क्रॉप घेतात. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, शॉर्ट ड्युरेशनचे हे क्रॉप असतात. ओके, असं जर आपण पकडलं काय आहे तुमचा नेट सोन एरिया
जो आहे तो किती आहे 1 हेक्टर आहे. एका वर्षामध्ये तुम्ही 3 क्रॉप घेताय म्हणजे काय आहे तुम्ही जून टू सप्टेंबर 1 क्रॉप घेतलं, त्याच्यानंतर काय आहे तुम्ही सप्टेंबर झाल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर असं पकडूया आपण, नोव्हेंबर टू काय आहे तुम्ही जानेवारीपर्यंत 1 क्रॉप घेतला आणि त्याच्यानंतर काय आहे जानेवारी टू काय आहे तुमचं मार्चपर्यंत 1 सीझन घेतला तुम्ही. याच्यामध्ये काय आहे तुमची जमीन किती होती 1 हेक्टर होती, पण ती किती वेळा तुम्ही कल्टिवेशन अंडर आणली 3 वेळा. म्हणजे किती यूज झाला तिचा एका वर्षामध्ये 3 वेळा यूज झाला आहे 3 टाइम्स. म्हणजे काय आहे ग्रॉस क्रॉप एरिया किती होणार आहे तुमचा 3 हेक्टर होणार आहे. ओके 3 हेक्टर काय आहे ग्रॉस क्रॉप एरिया होणार आहे. मग ह्याच्यावरून काय आहे तुमची क्रॉपिंग इंटेन्सिटी काढली जाते. मग तुमच्याकडे किती होतं आहे आता इंडियाच्या जर दृष्टीने बघितलं तर इंडियाचा किती एरिया आहे टोटल एरिया 328.72 मिलियन हेक्टर टोटल जॉग्राफिक एरिया आहे. आणि त्याच्यामधला कल्टिवेशन अंडर जर बघितला जो काही ग्रोन एरिया जो आहे तो अराउंड काय आहे 148 मिलियन हेक्टरच्या आसपास काय आहे तो त्याच्यामध्ये काय आहे कल्टिवेबल आहे. ओके मग ह्याच्यामधला जर बघितलं आपण ज्यावेळेस इंडियाच्या दृष्टीने आपण काय आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी काढली जाते इंडियाची आत्ताची रिसेंटची जी काही क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे ती अराउंड 140 to 145 काय आहे याच्यामध्ये क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे पर्सेंटेज त्याचं. ओके हे पर्सेंटेजमध्ये येतं 144 जे आहे ती येते. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटचे आहे सांगू शकता ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हां आंध्र प्रदेश नाही आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त काय आहे ड्रायलँड ॲग्रिकल्चर सगळ्यात जास्त आहे तिथं. ओके मिलेटचं प्रमाण जास्त आहे. अन्न ओके श्री अन्न कन्सेप्ट जो मिलेटचा मिलेट इयर जे आहे ते सगळ्यात जास्त तिथं तुम्हाला पाहायला भेटेल. मग कोणता एरिया सरांनी सांगितला तो पंजाब हरियाणा जो आहे त्यांची 140पेक्षा जास्त आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी. ओके मग ह्या ज्या गोष्टी आहेत मग ह्या गोष्टी आपल्याला काय आहे त्याच्यामधून शिकायच्यात वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या बघायच्यात. मग आता ज्यावेळेस काय आहे आता ॲन्युअल क्रॉप जर तुम्ही लावलं ॲन्युअल क्रॉपमध्ये काय येणार तुमचं शुगर केन. ओके शुगर केन लावलं तर किती पर्सेंट तुमची इंटेन्सिटी येईल क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय आहे एका वर्षामध्ये तुम्ही काय आहे तुमचं फील्ड किती वेळा अंडर कल्टिवेशन आणताय किंवा क्रॉप एरिया किती आहे इन ए सेट इयर टाईम किती वेळा तुम्ही अंडर कल्टिवेशन एरिया आहे तुमचा ते म्हणजे काय आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे. मग इथं किती असणार आहे हां किती पर्सेंट एकच क्रॉप होतं आहे म्हणजे किती होणार 1/1 × 100 किती झालं 100% काय असेल तुमची क्रॉपिंग इंटेन्सिटी असेल. एकच क्रॉप होतं आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही काय आहे फील्ड क्रॉप लावताय ओके जसे काही मिलेट्स वगैरे असतील किंवा तुमचे जे काही बीन्समधले क्रॉप असतील ओके ते लावले तर तुम्ही त्याच्यामध्ये पल्सेस घ्या सिरियल्स घ्या ते मग ते काय आहेत तुमचे जर अराउंड काय आहे 3 महिन्याचं 3.5 महिन्याचं क्रॉप आहे. मग एका वर्षात 12 महिन्यामध्ये काय आहे तुम्ही ते 3 क्रॉप लावत असाल. ओके 3 क्रॉप्स घेत असाल पर इयर. ओके तर त्याची किती होणार आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी 300 होणार आहे. ओके पण तेवढी नाही आहे इंडियामध्ये का तर सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जो आहे किंवा सगळ्यात बिगेस्ट जे काही फॅक्टर ऑफ लिमिटिंग आहे ॲग्रिकल्चरमध्ये ओके काय आहे बिगेस्ट फॅक्टर ऑफ लिमिटिंग इंडियन ॲग्रिकल्चर. ओके त्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं तर वॉटर स्केअरसिटी. ओके वॉटरची अवेलेबिलिटी नाही आहे आपल्याकडे त्याच्यामुळे काय आहे इंडियाची क्रॉपिंग इंटेन्सिटी काय आहे तुम्हाला सांगितलं 141.4% ही मागची 2023ची होती ती आता चेंज झालेली आहे नवीन तुम्हाला मी सांगेल त्याच्यामध्ये. ओके ह्या गोष्टी आहेत. मग हे जे आहे ती इंडियाची क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे. मग ह्या गोष्टी आता ही क्रॉपिंग इंटेन्सिटी तुम्हाला कोणत्या दृष्टीने का महत्त्वाची येते ज्यावेळेस तुम्ही ॲग्रोक्लायमॅटिक झोन्सवरती क्वेश्चन लिहिता त्यावेळेस प्रत्येक ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत किती ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहेत 15. ओके 15मध्ये काय आहे कुणी दिलेले आहेत ते 15 प्लॅनिंग कमिशनने दिलेले आहेत. ओके जो काही कशामध्ये 5 इयर प्लॅन ज्यावेळेस देत होते त्यावेळेस त्यांनी काय आहे ते दिलेले आहेत. ओके जे काही ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. ओके ICRने किती दिले ICRने जास्त दिले 128 का 22 परफेक्ट बघून या उद्या दोन्हीपैकी काय दिलेले आहेत. ओके जर त्या निमित्ताने रिव्हिजन होईल. त्याच्यानंतर ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स दिलेले आहेत. ओके वेगवेगळे
दोन वेगळे आहेत, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स वेगळे आहेत, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स वेगळे आहेत. एमपीएससी फॉरेस्ट्रीला ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स विचारले त्यांनी, सगळे ॲग्रिकल्चर ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स करून गेले, आयोगाने इकॉलॉजिकल झोन विचारले. म्हणजे आयोग तुम्ही इथला अभ्यास करता, आयोग पुढचं विचारतं, त्या दृष्टीने आपल्याला काय आहे सगळं कव्हर करायचं आहे. ओके, मग ह्या गोष्टी, मग त्यावेळेस आपल्याला काय आहे, ज्यावेळेस आपण ॲग्रो क्लायमॅटिक झोन लिहितो, जे काही 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन आपण मेन लिहितो, त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला प्रत्येक काय आहे झोन जो आहे त्याच्यामध्ये क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, का आहे, कोणत्या ह्याची सगळ्यात जास्त आहे, कोणत्या ह्याची कमी आहे, हे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय आहे, हा कन्सेप्ट तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे याच्यावरती तुम्हाला काय आहे जे काही प्रॉब्लेम आहे तो पण विचारला जाऊ शकतो. कारण की 2015-16च्या आसपास, 17च्या आसपास काय आहे, आयोगाने एक वीडवरती क्वेश्चन विचारला होता, जो प्रॉब्लेम विचारला होता, वीड इंडेक्स तुम्हाला काढायला विचारलेली होती. किंवा हे जे क्रॉपिंग इंटेन्सिटीचे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला कशामध्ये येतील, ॲग्री एमपीएससी ज्यावेळेस तुम्ही कराल त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहेत ते काय आहे याच्यामध्ये विचारले जातील. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे काय आहे आपल्याला सगळे कन्सेप्ट पाहिजेत, वेगवेगळे जे काही कन्सेप्ट आहेत ते ह्याच्यातून आपल्याला पाहिजे आहेत. ओके, काही अडचण याच्यामध्ये. मग हे काय आहेत, ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह आत्तापर्यंत वाचताना काय आहे आपण ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने पाहिलं. मग क्रॉपिंग इंटेन्सिटीवरती जर मला आता क्वेश्चन लिहायला आला तर काय आहे, ज्यावेळेस आपल्याला डेफिनेशन विचारले जाईल. ओके, त्याच्यानंतर त्याचे काय आहे फायदे तोटे त्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. मग आपण डेफिनेशन इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर इंडियाची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे हे डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन जे आहे त्याला सपोर्टिव्ह स्टेटमेंट लिहू शकतो. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. फक्त इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन लिहून सोडून देणं हा प्रकार नको आहे आपल्याला. आपल्याला काय आहे डेफिनेशन लिहायची, त्याला एक सपोर्टिव्ह स्टेटमेंट द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मग बॉडीवरती शिफ्ट व्हायचं आहे. मग बॉडीमध्ये तुम्हाला काय डायमेन्शन विचारलेली पुढं, क्रॉपिंग इंटेन्सिटी प्लस बाकी काही गोष्टी जर विचारलेल्या असतील, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स विचारले असतील किंवा बाकी काही गोष्टी विचारल्या असतील, ड्रायलँड ॲग्रिकल्चर विचारलं असेल किंवा काही वॉटर स्केअरसिटीचा काही प्रॉब्लेम विचारला असेल मग तो मेन बॉडीमध्ये आला पाहिजे. आणि जर क्वेश्चन त्या प्रकारचा असेल तर ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे त्याचं कन्क्लुजन येतं. नाहीतर ह्या गोष्टींचं टेन्शन नका घेऊ. इंट्रोडक्शन बॉडी ते नंतर आहे, अगोदर कन्सेप्ट तरी येऊ द्या. ह्याच्यामध्ये काय लिहायचं आहे ते अगोदर बघूया, मग ते कसं बसवायचं ते. ओके, जसं की फूड सिक्युरिटीमध्ये असतं 3 गोष्टी, फूड सिक्युरिटीमधल्या काय 3 प्रिन्सिपल महत्त्वाचे फूड सिक्युरिटीचे जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचे काय आहे, कोणत्याही गोष्टीची फूड सिक्युरिटी असणं म्हणजे काय, अवेलेबिलिटी. ओके, सगळ्यात महत्त्वाची. दुसरं काय 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, 3 आहेत, अफोर्डेबिलिटी आणि मग त्याच्यामधले अगोदर काय येणार, अवेलेबिलिटी आली. अवेलेबिलिटी नंतर 2 नंबर ॲक्सेसिबिलिटी. ओके, ते ॲक्सेसिबल आहे का. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे अफोर्डेबल असणं गरजेचं आहे. ओके, मग काय आहे पहिल्यांदा आपल्याकडे आहे अवेलेबिलिटी नव्हती ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो. त्याच्यानंतर काय झालं मग 65-67च्या काळामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन झालं. ओके, डॉक्टर स्वामीनाथन यांनी. ओके, आत्ताच त्यांचं मागच्या वर्षभरात निधन झालं. ओके, त्याच्यामुळे त्यांच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस तुम्हाला हायली आहेत. ओके, ही जी प्रिलिम्स असेल मेन्स असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके, मग त्याच्यामुळे काय आहे अवेलेबिलिटी झाली. नेट इम्पोर्ट असणारी कंट्री काय झाली, सेल्फ सफिशियंट झाली. असं तुम्ही काहीतरी वाचलं असेल, कधी ऐकलं असेल. ओके, ते कशामुळे झालं, ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे झालं. जगामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन नॉर्मन बोरलॉग यांच्यामुळे झालं आणि भारतामध्ये काय आहे म्हणजे MS स्वामीनाथन आहेत, डॉक्टर MS स्वामीनाथन सर त्यांच्यामुळे झालं. ओके, त्याच्यानंतर काय आहे मग अवेलेबिलिटी झाली. त्याच्यानंतर काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. ओके, नाहीतर एकाच ठिकाणी आहे. सगळ्यात जास्त अवेलेबिलिटी कुठे आहे आता जे आपल्याला पाहिजे ते स्टेपल फूड आपलं इंडियाचं कोणतं, व्हीट आणि राईस सगळ्यात जास्त कुठं पिकतंय, पंजाबमध्ये. ओके, मग ते पंजाबमधून सगळ्या भारतामध्ये फिरणं गरजेचं आहे. मग त्याची काय आहे ॲक्सेसिबिलिटी. आता ते लोकांपर्यंत पोहोचलं. ओके, पण त्यांना काय आहे ते अफोर्डेबल नव्हतं म्हणून काय आणावं लागलं आपल्याला PDS सिस्टम. ओके, जी काय आहे मग हे कन्सेप्ट आहेत, ह्या गोष्टी आहेत. मग तुमचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे तिथपासून कन्सेप्ट तुम्हाला काय आहे डिस्क्रिप्टिव्हपर्यंत घेऊन जाता आला पाहिजे आणि डिस्क्रिप्टिव्हमधून तुम्हाला काय आहे ऑब्जेक्टिव्ह काढता आले पाहिजे. म्हणजे काय आहे प्रिलिम आणि मेन्स याचा अभ्यास बऱ्यापैकी एकत्रच होतो 60 ते 70%. ज्यावेळेस मेन्सचा अभ्यास करता त्यावेळेसच प्रिलिमचा अभ्यास होतो. पण ते त्या दृष्टीनं पाहायला लागतं, ते अँगल पाहिजे आपल्याकडे. कावीळ झालेलं जग पिवळं दिसतंय ना, ते आपल्याला तसं दिसलं पाहिजे. कावीळ झाली पाहिजे आपल्याला MPSCची प्रिलिमची आणि मेन्सची. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला तसा दिसला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, जसं की तुम्हाला फूड सिक्युरिटी आता मी टॉपिक सांगितला म्हणून त्याच्यावरती क्वेश्चन. ज्यावेळेस तुम्हाला आता पेपर वाचाल तुम्ही कधी फूड सिक्युरिटीचा विषय आला तर मग तुम्ही बघणार
हे अवेलेबिलिटी कुठं दिसतंय का, ॲसेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी. हे कोणतंही फूड सिक्युरिटीचं तुम्ही आर्टिकल वाचा, हे 3 शब्द त्याच्यामध्ये कुठं ना कुठं 100% तुम्हाला येणार आहेत, कारण की हे जगामधले प्रिन्सिपल आहेत फूड सिक्युरिटीचे. मग याच्यामधून काय केलं जातं, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग ह्याच्यामधून काय आहे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे काय, जी काही डिफिशियन्सी आहे ती भरून काढणं. ओके, आता जो नवीन प्रकार आला आहे सिंधी मीठ खा किंवा रॉक साल्ट खा, ओके, ते उलटं तुम्हाला उलटीकडे घेऊन चाललं आहे. का, तर नॉर्मल मीठ जे आहे त्याच्यामध्ये आयोडीन आहे, त्याच्यामध्ये आयोडीन नाही आहे, जे काही तुम्ही रॉक साल्ट खाताय त्याच्यामध्ये. ओके, मग आयोडीनची डिफिशियन्सी होणार. आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे काय आहे, भरपूर सारे प्रॉब्लेम होणार. ओके, म्हणजे जे डिलिव्हरीपासून डेथपर्यंत सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम आहेत. कशामुळे, त्याच्यामुळे काय आहे, जे युनिव्हर्सल प्रोग्राम आयोडायझेशनचा आणला होता तो त्याच्यासाठी आणला होता. ओके, किंवा आपला काय आहे व्हिटॅमिन ए राईस जो आहे गोल्डन राईस आणला तो. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामधून काय आहे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करता येतं. त्याच्यासाठी काय असणं, फूड सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी आहेत, हे इंटर रिलेशन जे आहे सब्जेक्टचं ते करायचं आहे आपल्याला. फक्त एकच सब्जेक्ट आला आहे प्लांट ब्रीडिंग समोर, मग त्याच्यामध्ये लिहित आहे. पण प्लांट ब्रीडिंग करताना काय, फूड सिक्युरिटीसाठी काय करता येईल मला, प्लांट ब्रीडिंग कोणत्या दृष्टीने करता येईल ते बघणं गरजेचं आहे. मग कसं, त्याच्यामध्ये फूड सिक्युरिटी करताना जर मला इंडियामध्ये फूड सिक्युरिटी आणायची तर मला प्लांट ब्रीडिंग करताना काय गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. जे 4-5 ऑब्जेक्टिव्ह आहेत ज्याच्यामध्ये काय आहे, हायर यील्ड आहे, त्याच्यानंतर दुसरी काय आहे स्टँडर्ड क्वालिटी, त्याच्यानंतर मग डिसीज रेजिस्टन्स असेल, मग पेस्ट रेजिस्टन्स असेल तुमचा, त्याच्यानंतर मग सिंक्रोनस मॅच्युरिटी असेल. ओके, हे कन्सेप्ट आहेत. मग आता ज्यावेळेस इंडिया जो आहे, इंडिया काय आहे डेव्हलपिंग कंट्री आहे. ओके, आणि बाकीच्या ज्या आहेत काही महत्त्वाच्या त्या डेव्हलप्ड आहेत. ओके, मग आता इंडियाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर 2 आहेत, क्वालिटी आणि हायर यील्ड. इंडियाच्या दृष्टीने कशाचा विचार केला गेला पाहिजे, प्लांट ब्रीडिंग करताना. पॉप्युलेशन आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त, डेव्हलपिंग कंट्री, मग आपल्याकडे काय लागेल, यील्ड लागेल अगोदर. ओके, त्याच्यामुळे काय आहे, ज्यावेळेस तुम्ही प्लांट ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह लिहाल त्यावेळेस लिहिताना तुम्ही काय आहे यील्डला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. मग तुम्ही क्वालिटीचा विचार करा. ज्या डेव्हलप नेशन आहेत ते अगोदर कशाचा विचार करणार, क्वालिटीचा विचार करणार, आणि त्याच्यानंतर मग यील्डचा विचार करणार. ह्या गोष्टी आहेत. मग हे आहे. ओके, किंवा आता डिसीज रेजिस्टन्स. मग ही फूड सिक्युरिटी काय आहे, क्रॉप आपल्याकडे आहे, येतं आहे, जमीन आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी असताना पण काय आहे आपल्याकडे क्रॉप येत नाही. कशामुळे, तर डिसीजेस किंवा पेस्ट असतील. मग त्याच्यासाठी काय आहे बीटी कॉटन ते डेव्हलप करणं. मग काय आहे, हे सगळे सब्जेक्ट रिलेटेड आहेत. ते फक्त आपण रिलेशन कधी लावलेलं नाही. हे रिलेशन लावून जर तुम्ही लिहिलं तर कुणीच तुमचे मार्क काटू शकणार नाही. मग ते प्रश्नच तुम्हाला पडणार नाहीत. बरेच जण येतात, आता ॲग्री MPSCच्या काळामध्ये माझ्याकडे बरेच जण येत होते, सर पेपर कोण चेक करेल. कुणी का चेक करा ना, आपल्याला काय करायचं आहे. माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला मेंडेलचा लॉ विचारला आहे, तुम्ही लिहा. मग तिकडं अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पेपर चेक करू, नाही तर भारताच्या राष्ट्रपतींनी पेपर चेक करू. मेंडेलचा लॉ काही जगात चेंज होणार आहे का, नाही. तुम्ही जर परफेक्ट स्टेटमेंट लिहिलं तर त्यांना मार्क देणंच आहे. 7 कॅरेक्टरिस्टिक परफेक्ट लिहिल्या मार्क देणंच आहे. सेल थिअरी परफेक्ट लिहिली मार्क देणंच आहे. पल्सेशन थिअरी तुम्ही प्रॉपर लिहिली मार्क देणंच आहे. फॅक्टर फोटोसिंथेसिसचे एक्सटर्नल आणि इंटरनल 4 महत्त्वाचे लिहिले तर त्या गोष्टी आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जसं की आता तुम्हाला मागे एक कन्सेप्ट सांगितला होता बघा, जे की बिगेस्ट काय आहे चॅलेंज आहे इंडियामधलं. ओके, त्याच्यामुळे मग ज्यावेळेस तुम्ही आहे हा क्वेश्चन विचारला जातो, फॅक्टर अफेक्टिंग काय आहे क्रॉप प्रोडक्शन. ओके, हा क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस वेगवेगळे फॅक्टर आहेत, सगळ्यांना माहीत आहेत. ओके, 4-5 फॅक्टर काय आहे सांगा, 2-3 फॅक्टर मला. हां, ओके, टेम्परेचर, दुसरा काय आहे ह्युमिडिटी, अजून काय महत्त्वाचा राहिला, हां विंड वेलॉसिटी. ओके, अजून काय राहिला लाईट इंटेन्सिटी, बरोबर लाईट. अजून हां, आत्ता महत्त्वाच्या याच्यावर पोचला, कधी लास्टला. ओके, आत्ता ज्यावेळेस मग हे आपलं आहे, हे काय आहे डिग्रीचं थिंकिंग आहे आपलं. इथं काय आहे हेच थिंकिंग आहे, हेच फॅक्टर आहेत. फक्त याच्यामध्ये प्रेफरेबल पॉईंट तुम्हाला अगोदर लिहायचे. मग ह्या 5 पैकी सगळ्यात प्रेफरेबल काय वाटतं तुम्हाला, का बिगेस्ट फॅक्टर काय होता आपला लिमिटिंग, वॉटर स्केअरसिटी. वॉटरसाठी काय पाहिजे, रेनफॉल पाहिजे. ओके, मग रेनफॉल हा काय आहे आपल्याकडे, कारण की आपल्याकडे तुम्ही जर बघितलं राजस्थानमध्ये पण शेती होती भरपूर, त्यांच्याकडे इंदिरा गांधी नॅशनल कॅनल आल्यापासून किती जरी टेम्परेचर असलं तरी शेती होती. मग काय आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही फॅक्टर लिहाल त्यावेळेस रेनफॉल लिहिणं गरजेचं. दुसरा काय आहे मग टेम्परेचर.
ओके, तिसरा काय आहे ह्युमिडिटी. ओके, चौथा काय आहे मग तुमची विंड वेलॉसिटी, मग लाईट. हे जे आहेत दोन हे इनडायरेक्टली अफेक्ट करतात. विंड वेलॉसिटी म्हणून क्रॉपच होणार नाही असं थोडी आहे, बरोबर आहे. रेनफॉल जर नसेल तर क्रॉपच होणार नाही हे 100%. पण विंड वेलॉसिटी तुम्ही काय आहे शेल्टर बेल्ट करू शकता, विंड ब्रेक्स लावू शकता. ओके, शेती करू शकता. लाईट आहे, काहीतरी कव्हरिंग मटेरियल वापरू शकता तुम्ही, जे आता तुम्ही बघत असाल वेगवेगळं, त्या सगळ्या गोष्टी. पण हे जर नसेल आणि हे जर अजून एक्स्ट्रीम असेल तर तुम्ही शेती नाही करू शकत. मग हे काय आहेत फॅक्टर अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन आहेत. मग ह्या गोष्टी आहेत, फक्त तेवढ्याच गोष्टी लागतात. आहे फक्त काय आहे जे तुम्ही शिकलाय त्याला फक्त रिअरेंज करायचं आहे, रिराईट करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. ओके, तो ऑप्शनल आहे आपला आणि त्याच्यामधून मार्क्स येणार आहेत. बाकी काहीच नाही. मी काय तुम्हाला नवीन फॅक्टर आणून देणार नाही आहे जगामध्ये तयार करून की हा अफेक्ट करेल बाबा. ओके, का हा आमच्या सरांनी सांगितला होता क्लासमध्ये, हा पण लिहून देतो, तसं काहीच नाही आहे. जे काही आहे, कारण की हे सायंटिफिक प्रूव्हन मेथड आहेत सगळ्या गोष्टी, त्याच्यामधल्या फक्त काय आहे आपला लॅग झालेला आहे, तो आपण त्या दृष्टीनं पाहिलेला नाही आहे, त्या आपल्याला गोष्टींना विचार केलेला नाही आहे आपण. जसं की तुम्हाला मी सांगितलं, आपण काय आहे डिग्रीमध्ये सॉईल वॉटर सॉईल वॉटर सॉईल वॉटर लिहित आलो आहे, पण ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही सॉईल वॉटर म्हणणं गरजेचं नाही, तुम्हाला सॉईल मॉइश्चर म्हणावं लागेल. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या दृष्टीने आपल्याला काय आहे ऑप्शनलचा अभ्यास करावा लागेल. ओके, असं काय आहे आजचं आपलं हे लेक्चर होतं. याच्यामध्ये हे जे कन्सेप्ट आहेत हे असे आपले हे झाले तुमचे नॉर्मल कन्सेप्ट. ज्यावेळेस आता तो चालू होईल त्यावेळेस काय आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डिक्टेट करून दिला जाईल. बऱ्यापैकी काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला नोट्समधून, ज्या आपल्या प्रिंटेड नोट्स आहेत त्याच्यामधून तुम्हाला काय आहेत त्या ॲड कराव्या लागतील. कशामध्ये तुमच्या याच्यामध्ये ज्या काही करंट अफेअरमधल्या गोष्टी येणार आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड कराव्या लागतील. ओके, बाकी तुम्हाला कुरुक्षेत्र असेल, ॲग्रो 1 पेपर असेल, ॲग्रो 1 पेपर तुम्ही नॉर्मली वाचत राहा, कधी भेटला तर. असं काही स्पेशली त्याच्यामध्ये कुरुक्षेत्र आणि ॲग्रो 1 वाचावं अशी काही गरज नाही आहे. त्याचे जे काही जिस्ट असेल तो तुम्हाला मी जो त्यावेळेस तुम्ही मेन्सला असाल त्यावेळेस तो अवेलेबल करून देणं. कारण की आत्ता तुम्ही काय आहे आत्ता ज्यावेळेस अभ्यास करताय त्यावेळेस अगोदर तुम्ही काय आहे स्टॅटिक पार्ट जो आहे तो करून घ्या. त्याच्यामधले काय आहे स्टॅटिक पार्टचे वेगवेगळे जे कन्सेप्ट आहेत ते करून घ्या. ते कन्सेप्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. ते कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित केले तर काय आहे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टीनं आपल्याला काय आहे तयारी करायची. उद्या आपण काय आहे सिलेबस बघूया. मग सिलेबस काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आहे बरं का. बाकीचे तुम्ही लेक्चर माझे करा नाही तर नका करू, पण हे उद्याचं लेक्चर जे आहे ते तुम्ही 100% करा. त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये काय काय गोष्टी आहेत, कशा कशा गोष्टी आहेत, कसं त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. 30 वर्षाचं ॲनालिसिस तुम्हाला मी उद्या एकदा सांगून देणार आहे. मग ते पुस्तक दिलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते जे आहे ते पुस्तक सगळ्यांसाठी फ्री केलेलं आहे मी. तुम्ही अकॅडमीमधून ते ऑफलाईन कलेक्ट करू शकता किंवा ऑनलाईन मागवू शकता. कारण की विद्यार्थी असे आहेत सिलेबस आणि क्वेश्चन मटेरियलचा विषय आला की गरीब होतात, त्याची झेरॉक्स मारायला कॉपीला पैसे नसतात. त्याच्यामुळे काय आहे त्याची PDF आपण बघू असं म्हणतात. PDF कुठं सापडत नाही, परत आपल्याला सापडत नाही काय नावाने सेव्ह केली आणि कुठल्या फोल्डरमध्ये. ओके, त्याच्यासाठी काय आहे तुमच्यासमोर सिलेबस जे तुम्हाला दिलेला आहे तो स्टिकर आहे तो तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये चिटकवू शकता, जिथं तुम्ही डेस्कला बसता तिथं किंवा रूममध्ये पण लावू शकता. आणि 4 वेळा 5 वेळा 10 वेळा तो सिलेबस वाचून घ्या, पाठ करा. इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स टू मॅनपासून चालू होतोय आणि फूड सिक्युरिटीच्या शब्दावर तो एंड होतोय. ओके, असं नाही तर तुम्ही म्हणाल सरांनी तेवढंच पाठ केलं आहे. ओके, त्याच्यामधल्या कोणत्या सब्जेक्टमध्ये किती पॉईंट आहेत मी तुम्हाला इथं सांगतो. वीडमध्ये 3 आहेत, ॲग्रोनॉमीमध्ये 5 आहेत. ओके, सगळे तुम्ही बघा त्याच्यामध्ये. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत. सॉईल वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये त्याच्यामध्ये 14 पॉईंट आहेत. ओके, ते सगळ्या गोष्टी आहेत. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये किती क्वेश्चन विचारलेले आहेत कोणत्या ह्याच्यावरती. ओके, ज्याच्यानंतर काय आहे सगळ्यात भीती आहे तुम्हाला याची पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस POP म्हटलं जातं. MPSC UPSCमध्ये आता तुम्ही शिकायला हळूहळू काही शॉर्ट फॉर्म. ओके, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस. मग त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की काय आहे एवढे सारे क्रॉप आहेत, कशाचे ॲग्रोचे आहेत, त्याच्यानंतर हॉर्टीचे आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ते मी उद्या सांगेल की आयोगाने किती विचारलेले आहेत 30 वर्षामध्ये, त्याच्यामधले रिपीटेड किती विचारतात. ॲग्री MPSCला सुद्धा आयोगाने UPSCचा पॅटर्न फॉलो केला आणि त्याच्यामधले प्रेडिक्टेबल क्रॉप किती विचारले हे पण मी तुम्हाला उद्या सांगेल लेक्चरमध्ये काय आहेत गोष्टी. त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं एंटोपॅथो हा अवघड सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जास्त. याच्यामध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे हा पार्ट नाही आहे इथं. इथं काय आहे जनरल तुम्हाला पेस्ट आहेत, त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला स्टोर्ड ग्रेन पेस्ट आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी एंटोमध्ये आहेत. आणि पॅथमध्ये तुम्हाला ते फंजाय बॅक्टेरिया वगैरे ते सगळं पाठ करायची गरज नाही आहे, त्याच्यावरती क्वेश्चन नाहीत. जनरल डिसीजेस आहेत जे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला MPSCच्या दृष्टीने ते जे महाराष्ट्रामध्ये असतील ते विचारतात आणि इंडियाच्या दृष्टीने वेगळे आहेत UPSCसाठी. त्या दोन्ही दृष्टीने मी तुम्हाला सांगेल दोन्हीचं ॲनालिसिस कसं आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे याच्यामध्ये ASDS नाही आहे. ओके, सगळ्यात त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं इंजिन नाही आहे.
ओके, जो की डिग्रीमध्ये आपल्याला नको वाटत होता तो पार्ट याच्यामध्ये नाही आहे. हॉर्टिकल्चर आहे, पण हॉर्टिकल्चर जनरल हॉर्टिकल्चर आहे, त्याच्यामध्ये जास्त काही पार्ट नाही आहे त्याचा. ओके, डिग्री आहे त्याचा अभ्यास तुम्हाला तिथं, पण जर तुम्ही तो पॉईंट वाईज व्यवस्थित केला, त्याच्यामधले 3-4 टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोग ऑलवेज क्वेश्चन्स विचारतं, ते टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले, ते व्यवस्थित हँडल केले, त्याच्यामधले काही ज्या गोष्टी विचारतात, जसं की गर्डलिंग इन कशामध्ये केलं जातं, गर्डलिंग ग्रेप्समध्ये, नॉचिंग इन काहीतरी आहे, हां कशामध्ये नाही, नॉचिंग इन कार्नेशनमध्ये. मग हे जे छोटे छोटे ऑपरेशन आहेत, स्पेशल ऑपरेशन, कट केला जातो त्याचा शेंडा, पिंचिंग, बरोबर. तर मग हेच आयोग क्वेश्चन विचारतं सारखं सारखं, मग ते आपल्याला व्यवस्थित करायचे. जसे की 0 टिलेजचे कन्सेप्ट असतील, मिनिमम टिलेजचे कन्सेप्ट असतील. ओके, तुम्ही कन्सेप्ट करताना आता ॲग्रोनॉमी हा सब्जेक्ट आहे, ॲग्रोमध्ये काय आहे, सगळे जे आहे मिक्स क्रॉपिंग असेल, त्याच्यानंतर क्रॉप रोटेशन असेल, त्याच्यानंतर ॲले असेल, रिले असेल. ओके, ह्या सगळ्यांमध्ये आपलं 4 जणांना जर याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बसून पेपर लिहायला लावला, तर 4चे सगळे सेमच फीचर लिहितात. किंवा तुम्हाला 10-10 मिनिटांनी परत 4-4 जरी लिहायला लावले ना, तुम्ही मागच्या पेपरमधलंच पुढच्या ह्याला लिहिणार. म्हणजे मिक्स क्रॉपिंगचंच कुठंतरी ॲलेमध्ये लिहून देणार, ॲलेचंच कुठंतरी रिलेमध्ये लिहून देणार. ओके, सगळ्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, न्यूट्रिएंट एनरिचमेंटसाठी केलं जाते हे, सॉईल न्यूट्रिएंट एनरिचमेंट. ओके, पण मग त्याचे मेन फीचर्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस, कारण की प्रत्येक मेथड वेगळी आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणजे त्याचे काय असणार आहेत, फीचर वेगळे असणार आहेत, ॲडव्हान्टेजेस वेगळे असणार आहेत, डिसॲडव्हान्टेजेस वेगळे असणार आहेत. ते जर तुम्ही प्रॉपर लिहिले तर तुम्हाला मार्क येणार आहेत. ओके, जसं की ॲले क्रॉपिंग सिस्टम आहे, ही कुठे यूज केली जाते, तर ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये यूज केली जाते. हा तो वर्ड जो आहे त्याच्यामध्ये आला पाहिजे तुमच्या लिहिण्यामध्ये. ओके, रिले कुठं यूज केलं जात आहे, कधी यूज केलं जातं आहे, कोणत्या क्रॉपमध्ये यूज केलं जातं आहे, कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये जास्त यूज केलं जातं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, 4 गोष्टी जर त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकला तर तुम्हाला मार्क येणार आहेत. ओके, मग हे तुम्ही वाचताना ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस हे तुम्ही त्या दृष्टीने पाहत नाही आहे, फक्त काय आहे, चाललं आहे जेनेटिक्स घेतलं आहे, इंग्लिशमध्ये वाचतो आहे, एवढाच आहे प्रकार. ॲनालिसिस नसल्यामुळे तुम्ही हे स्वतः करू शकत असला काही प्रॉब्लेम नाही आहे, करा. पण जर नसेल येत तर आम्ही इथं आहोत. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर हे तुमचं डिसेंबर एंडिंगपर्यंत तुम्हाला काय आहे, सगळा ऑप्शनल जो आहे तो तुमच्या हातामध्ये असेल. मॅक्स काय आहे, फर्स्ट वीक ऑफ जानेवारी. ओके, याच्यामध्ये इन्क्लुडिंग तुमच्या काय आहे, दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे सगळ्या गोष्टी. सोमवार ते मोस्टली शनिवारी आपले लेक्चर राहतील. मागं मी 2 तासाचे लेक्चर घेत होतो, आता कमीच कमी 2-2.25 तासाचे लेक्चर घेणार आहे, कारण की लिहिण्यामुळे थोडासा टाईम लागतो. पण ज्यावेळेस तुम्ही टॉपिक कराल त्यावेळेस काय आहे, एक लेक्चर तुम्हाला करायचं आहे, ते काय आहे 2 आवर्स असेल. त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला जे काही आपण बुक्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या बुक्समधून काय आहे ते 2 वेळा रीड करायचं आहे. ओके, आणि जे काही रिमेनिंग राहिलेलं आहे तुमचं, जे काही बुक्समध्ये एक्स्ट्रा आहे, ओके, ते एक्स्ट्राचे पॉईंट काय आहेत, तुमची जी काही नोट्स आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. ज्या क्लासमध्ये तुम्हाला रनिंग नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही एक स्पेशल नोटबुक बनवून त्याच्यामध्ये क्लासमध्ये आणि बुकमधलं एकत्र व्यवस्थित लिहून घ्या. ओके, असं केलं तर तुमचं माझ्याबरोबर सब्जेक्ट कंप्लीट होईल. माझ्याबरोबर मागे जे प्रिपरेशन करणारे होते 15-16 लोक, ते 100% जर प्रिलिम पास झाले तर मेन्सला रिझल्ट आहेत त्यांचे. ओके, तशा गोष्टी आहेत. मग तुम्हाला जर तसं काम करायचं असेल तर तुम्ही काय आहे, एनरोल करा आणि माझ्याबरोबर त्या काय आहेत गोष्टी डिसेंबरपर्यंत ऑप्शनल तुमचा कंप्लीट करा. म्हणजे काय आहे 2026ची जी काही आपली मेन्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट राहण्यासाठी तुम्हाला ते बेनिफिट ठरेल. नाहीतर काय आहे, प्रिलिम्स आणि मेन्स असाच वेळ निघून जातो, बरेच दिवस असेच जातात, त्याच्यामध्ये काही फायदा होत नाही. ओके, ऑनलाईनवाले काही क्वेश्चन असतील, ऑफलाईनवाले तुम्ही पण विचारा, ऑनलाईनवाले तुम्ही पण विचारा, बोला काही डाऊट ह्याच्यामध्ये. दोन वेळा ते तुम्ही ज्या नोट्स लिहून देणार आहेत ते आणि ज्या प्रिंटेड नोट्स आहेत त्या वाचायच्या, प्रिंटेड वाचायच्या 2 वेळा. ज्या लिहून दिलेल्या त्या क्लासमध्ये तर लगेच कन्सेप्ट झालेला असेल. म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं किती 5 वाजता झालं तुमचं 3 ते 5 सेशन झालं, त्याच्यानंतर ते लिहिलेलं आहे, सगळं समजून घेतलेलं आहे, फक्त पुस्तकात जायचं आहे. त्याची काय आहे 5, 7, 8 पानं होतात दिवसभरात शिकून 2 तासाच्या लेक्चरमध्ये, त्यापेक्षा जास्त होत नाही. ते 8-10 पानं तुम्ही व्यवस्थित वाचले, कारण की काय असतं इथं सांगताना त्या सगळ्या गोष्टी, आता क्रॉप इंटेन्सिटी मी कन्सेप्ट सांगितलं, मग त्याची प्रॉपर डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देईल. ओके, पण अजून त्याची अल्टरनेटिव्ह डेफिनेशन पुस्तकामध्ये दिलेली असेल तुम्हाला. ओके, काही गोष्टी दिलेल्या असतील स्पेसिफिक, बी स्पेसिफिक, की पंजाबचं एवढं आहे, महाराष्ट्राचं एवढं आहे, इंडियाचं एवढं आहे, त्या सगळ्या गोष्टी मग त्या तुम्हाला तिथं सापडतील, त्या तुम्ही काय आहे नोट्समध्ये ॲड करायच्यात. ओके, अशा गोष्टी आहेत त्या.
बरं ते काय आहे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने. इथं काय आहे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला, त्याच्यामधले कीवर्ड्स जे आहेत ते मी तुम्हाला लिहून दिले. ते कीवर्ड्स आणि ते डिस्क्रिप्टिव्ह जे पुस्तकातलं आहे त्याचा मेळ घालायचा आहे तुम्हाला जे पेपरमध्ये लिहिण्यासाठी. ओके, फायनल ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहे, ॲन्सर रायटिंग करणार आहे, त्याच्यामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत. असा एकंदरीत हा करिक्युलम राहील आपला. ओके, ऑनलाईनवाले बोला. थांबायचं मग. उद्या परत 3 ते 5 डेली 3 ते 5 उद्या सिलेबस डिकोडिंग होईल आणि परवापासून जो आहे तो आपला जेनेटिक्सचं लेक्चर चालू होतील. ओके, मग त्याच्यामध्ये जेनेटिक्सच का चालू करायचा, त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंगच का चालू करायचा, ते उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगेल की त्याचं कसं रिलेशन आहे एकमेकांबरोबर आणि त्या दृष्टीनं आपल्याला का अभ्यास करायचा आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. काही प्रॉब्लेम आला तर मी पलीकडे ऑफिसमध्ये आहे, तुम्हाला 1 to 1 जर बोलायचं असेल किंवा ॲडमिशन करायचं असेल तरी पलीकडे भेटू शकता. ओके, चालेल. ऑनलाईनवाले काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कॉल करू शकता किंवा टेलिग्रामला विचारू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावरती तुम्ही का आहे कॉल करू शकता किंवा टेलिग्रामला मला मेसेज करू शकता. ओके, ठीक.